विषयक अभ्यासक म्हणून आपण संस्कृतमध्येही अनेक प्रकारचे व्याख्यानं विश्लेषण केलेली आहेत आणि त्यासोबत आपले अनेक वर्तमानपत्रामधून विविधांगी लेखन आणि प्रकाशन हे आपण केलेलं आहे. अशा या व्यासंगी अभ्यासक आणि आयुर्वेदाचार्य योग शिक्षिका आज आपल्या सोबत या मंचासोबत जोडलेल्या आहेत, याचा आनंद सर्वांनाच आहे. आणि आज कोर हा विषय घेऊन त्या आपल्या सर्वांसमोर कोर ही संकल्पना काय आहे, त्यामध्ये कुठले घटक आहेत, ती निरोगी असणं, नॉर्मल असणं म्हणजे काय, ॲबनॉर्मल होणं म्हणजे काय आणि नॉर्मल असण्यासाठी कुठले आपण योग विषयक आसनं आणि प्राणायाम करायला हवेत, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत त्या आज इथे जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं ग्रुपच्या किंवा मंचाच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जिरवणकर मॅडम, मी आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावं. कोर आणि योग अभ्यास, डॉक्टर अपर्णा जिरवणकर मॅडम, नमस्कार. सर्वांना विनंती असेल की आपण आपला माईक बंद ठेवावा. नमस्कार. सर्वप्रथम मराठवाडा योग शिक्षक मंचाने आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल उडान सर आणि जोशी सरांचे मी मनापासून आभार मानते. त्याचबरोबर मागच्या महिन्यापर्यंत मला या मंचाची ओळख नव्हती किंवा असा काही उपक्रम चालू आहेत मंचातर्फे हेही माहिती नव्हतं. मागच्या महिन्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये मला पुष्पा तोंडारे मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला या मंचाबद्दल माहिती दिली आणि त्यानंतर मी या मंचाचे सदस्य झाले. त्यामुळे मला मग बाकीचे नंतर लेक्चर्स ऐकायला मिळाले आणि त्याची बोलण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार. आजचा माझा जो विषय आहे तो आहे कोर आणि योग अभ्यास. आता ह्या कोर मसल समजून सांगताना मला आधी आपल्याला कोर म्हणजे काय समजून सांगायचं आहे. कोर म्हणजे आपल्या मसल्स आहेत. तर या मसल्स असं तोंडी सांगून समजणार नाही, त्यासाठी मला पीपीटीचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मी पीपीटी मधून तुम्हाला ह्या कोर म्हणजे काय आहे ते समजून सांगणार आहे. धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी आपलं आरोग्य उत्तम असणं खूप आवश्यक आहे. मग एवढं महत्वाचं असतानाही आपण त्या आरोग्याकडे लक्ष देतो का? आपण आपल्या नकळत आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करत असतो. आपल्याला जर आपल्या शरीराची नीट माहिती असेल तर आपलं त्या शरीराकडे दुर्लक्ष होणार नाही. म्हणून आजचं हे विषय निवडण्याचं प्रयोजन. आरोग्य हीच संपत्ती आहे हे आपल्याला चांगलं माहिती आहे. तरी पण आपण पैसे कमावण्यामध्ये मॅडम आपण अपर्णा मॅडम, आपला आवाज अडकतोय, मध्ये मध्ये शब्द तुटतोय. अच्छा, बर, एक मिनिट सर. हा सर, चालू करत आहे मी. करा मॅडम, सुरुवात करा. हो, आवाज येतोय आता. येतो आवाज. एक मिनिट, बरोबर नाही. तर आपण मग आरोग्याकडे हेळसांड करत आहोत. परिणामी आपण लाईफस्टाईल डिसीजेसला बळी पडत आहोत. दिवसेंदिवस हे लाईफस्टाईल डिसीजेस वाढताना आपल्याला दिसत आहेत. बरं, आता लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजे कोणते? तर त्यामध्ये डायबिटीसचा विचार करता येईल, हायपरटेन्शनचा विचार करता येईल, हृदयविकार, परत सांधेदुखी, स्थूलता, पीसीओडी, निद्रानाश यासारख्या आजारांना आपण बळी पडत आहोत. त्याचबरोबर हार्मोन्स मधील असंतुलनाचा सामना देखील आपण करत आहोत. पाठदुखी, कंबरदुखी आणि ऍसिडिटी हे तर नित्याच झालं आहे. कारण आपल्याकडे जेवायला वेळ नाही, वेळी अवेळी काही पोटात ढकललं जातं. व्यायाम करणं म्हणजे तर खूप कठीण गोष्ट वाटत आहे. आणि व्यायामासाठी अपवाद फक्त आपण योग शिक्षक असू शकू आणि काही जण अगदी 5-10% लोक व्यायाम करतात. बाकी लोक अगदी दुर्लक्षच करतात व्यायामाकडे, शरीराकडे आपल्या. आपण स्वतःला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की मी तंदुरुस्त आहे का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला किती वेळा विचारता बरं?
तसं स्वतःची तंदुरुस्ती तपासणं अवघडच गोष्ट आहे. कारण काही गोष्टी दिसण्यावरून समजत नाहीत, तर त्या असाव्या लागतात. तसंच तंदुरुस्ती ही वरून दिसण्यावरून नसणार आहे, तर ती तंदुरुस्ती आतून असावी लागते. समजा आपल्या समोर एक सडसडीत बांध्याची स्त्री आली. वरून तिचे सगळं फिगर व्यवस्थित आहे. बॉडी मास इंडेक्स चांगला आहे. तिचं वेस्ट हिप रेशो चांगला आहे. तरी ती व्यक्ती तंदुरुस्त असेलच असं नाही. आजाराने ती ग्रस्तही असू शकते, तिला पाठदुखी असू शकते. त्यामुळे बाह्य रूपावरून आपण हे ठरवू शकणार नाही, ही व्यक्ती तंदुरुस्त आहे की नाही. त्याचे काही निकष आहेत, ते आपल्याला आता बघावे लागणार आहेत. ते निकष आपण बघूया. एक सोपं सांगते मी कसं बघायची आपली तंदुरुस्ती. तुम्ही एका पूर्ण लांबीच्या आरशासमोर उभं राहायचं आणि त्या आरशासमोर उभं राहून तुम्ही स्वतःला नीट निहाळायचं. त्यामध्ये मग तुम्हाला तुमचं पोट बाहेर आलं आहे का? तुमचे खांदे खाली झुकलेले आहेत का? किंवा तुमचं जाड आहेत का? तुमच्या चेहऱ्यावर काही तेज आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी तुमचा आरसा तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगेल. तसं तर आरशात न बघताही आपल्याला आपलं पोट वाढलेलं आहे की नाही किंवा वजन आहे की नाही कळतं. पण चमक आहे की नाही, खांदे झुकलेले आहेत का, हे आपला आरसा आपल्याला सांगू शकेल. कोअर मसल बघण्याच्या आधी आपण फिटनेस म्हणजे काय याकडे आधी लक्ष देऊया. फिटनेस म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती. काय असतं बरं हा फिटनेस? आपण नेहमी हा शब्द ऐकतो फिटनेस. हा फिटनेस इंडस्ट्री आपल्या याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये आजकाल जिममध्ये वगैरे हा शब्द खूप पॉप्युलर झालेला आहे. तर दैनंदिन कामकाजामध्ये आपण जे सगळी कामं करतो, ती कामं अगदी न थकता, न कंटाळता ती आपली कामं होतात आणि तरी पण आपली ऊर्जा शिल्लक राहील इतपत आपण तंदुरुस्त असणं म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती आहे असं म्हणता येईल. आणि ही शारीरिक तंदुरुस्ती जी आहे, ती ह्या 5 घटकांवर अवलंबून असते. हे 5 घटक कोणचे कोणचे बघा. कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस, मस्क्युलर स्ट्रेंथ, मस्क्युलर इंड्युरन्स, फ्लेक्झिबिलिटी आणि बॉडी कंपोजिशन. आपण आता एकेकाबद्दल बघूया. पहिलं घेऊया आपण कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस. यालाच कार्डिओ रेस्पिरेटरी इंड्युरन्स असंही म्हणतात किंवा कार्डिओ व्हॅस्क्युलर फिटनेस आणि कार्डिओ व्हॅस्क्युलर इंड्युरन्स अशी चारही नावं त्याला आहेत. म्हणजे आता काय इंड्युरन्स म्हणजे काय तर सहनशीलता. म्हणजे सतत आणि दीर्घकाळ काम करत राहण्यासाठी आपल्या स्नायूंना रक्ताचा पुरवठा करण्याची आवश्यकता असते. तर तो रक्ताचा पुरवठा आपलं हृदय, आपल्या रक्तवाहिन्या आणि आपले फुफ्फुस कसा करतात, त्यांची क्षमता काय आहे, यावर हे कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस हा अवलंबून असतो. डॉक्टरकडे पेशंट आल्यानंतर जेव्हा त्याला काही बीपीचा त्रास असेल किंवा त्याच्यावर सूज असेल किंवा दम लागतो असं म्हणत असेल, डॉक्टर त्याला विचारतात, तुला चालल्यानंतर किती वेळात दम लागतो? किती चालल्यानंतर तुला दम लागतो? किती किलोमीटर चालल्यानंतर दम लागतो? त्यातून त्यांना ते कार्डिओ रेस्पिरेटरी त्यांचा फिटनेस कसा आहे हे लक्षात येत असतं. म्हणजे हृदय कमकुवत झालेलं आहे का हे लक्षात येत असतं. थोडक्यात आपण याला म्हणू शकतो स्टॅमिना. बरं, हा घटक सुधारायचा कसा आपल्याला? आहे वीक, मान्य आहे. पण तो सुधारायचा कसा? तर त्यासाठी आपल्याला एरोबिक ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतील. त्यासोबत स्विमिंग असेल, रनिंग, सायकलिंग, क्लाइम्बिंग या गोष्टी जर आपण केल्या तर आपण हा कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस हा वाढवू शकतो. त्यानंतर पुढचं आहे मस्क्युलर स्ट्रेंथ. म्हणजे तुमच्या स्नायूमध्ये ताकद किती आहे. कुठलंही ताकदीचं काम करण्यासाठी तुमचे स्नायू, तुमचे हाडं, तुमचे लिगामेंट्स आणि तुमचे मसल्स जे आहेत, टेंडन्स याने एकत्रित लावलेली शक्ती जी असते, तिला म्हणायचं तुमचं मस्क्युलर स्ट्रेंथ. आता इथं आपण टेंडन शब्द वापरला, लिगामेंट वापरला. हे नॉन मेडिकल लोकांसाठी सांगते. टेंडन म्हणजे बोन टू मसल हे कनेक्शन असतात आणि लिगामेंट म्हणजे मसल टू मसल हे कनेक्शन असतात. तर या सगळ्यांनी एकत्रितरित्या लावलेली शक्ती म्हणजे ही याला मस्क्युलर स्ट्रेंथ आपण म्हणू. एखादी वस्तू आपल्याला ढकलायची असेल, तर पुढच्या स्लाइड मध्ये मी दाखवलंय ते बघा. इथे मस्क्युलर स्ट्रेंथ म्हणजे वजन तुम्ही किती ताकदीने उचलू शकता किंवा एखादी वस्तू तुम्ही किती ताकदीने ढकलू शकता, जड वस्तू आहे ती. तर त्यावर आपली मस्क्युलर स्ट्रेंथ ही ओळखता येते की मस्क्युलर स्ट्रेंथ तुमची कशी आहे. तर ही स्ट्रेंथ वाढवण्यासाठी परत तुम्हाला वेट लिफ्टिंग करून हे वाढवता येईल. त्याचा एक्सरसाइज करून, पुशअप्स काढून किंवा उभं राहून लांब उडी मारून सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करून आपले मसल स्ट्रेंथ तुम्ही वाढवू शकता.
त्यानंतर आहे मस्क्युलर इंड्युरन्स. यामध्ये काय म्हणता येईल याला, की थकवा न येऊ देता खूप काळासाठी क्रियाशीलता राखली जाण्याची क्षमता, याला म्हणायचं मस्क्युलर इंड्युरन्स. इंड्युरन्सचा अर्थ आहे सहनशीलता. तर शरीराची स्नायूंची दीर्घकाळ कामासाठी आकुंचन पावण्याची जी क्षमता आहे त्याला म्हणायचं मस्क्युलर इंड्युरन्स. थोडक्यात स्नायूमधील चिवटपणा. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोलताना म्हणतो ही व्यक्ती खूप चिवट आहे, कुठलेही काम तिला जे करायचं ते केल्याशिवाय थांबत नाही, त्या अर्थाने आपल्याला इथे असं म्हणता येईल. आता इथे आपल्याला चिवटपणा बघताना स्नायूची पॉवर बघायची नाही, स्नायूची स्ट्रेंथ बघायची नाहीये. आपल्याला फक्त त्याचं दीर्घकाळ कामासाठी त्याची क्षमता किती आहे ती बघायची आहे. तुम्ही सलग 1 तासामध्ये टेकडी चढू शकता का? टेकडी चढणं असेल, धावणं, पोहणं, खूप काळपर्यंत ती ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता का? याच्यावर तुमचं मस्क्युलर इंड्युरन्स आहे की नाही हे कळतं. त्यानंतर आहे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. आपल्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या सांध्यामध्ये आणि स्नायूंच्या मदतीने होतात. आता हे स्नायू जर कडक असतील, लवचिक नसतील तर हालचाल होणारच नाही. आपल्या योग शिक्षकांना हे चांगलं माहिती आहे आणि योगाने आपण शरीर लवचिक होतो हेही सांगतो. तर लवचिकता यासाठी महत्वाची आहे, सगळ्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी लवचिकता महत्वाची आहे. पुढचा महत्वाचा घटक आहे बॉडी कंपोजिशन. आता बॉडी कंपोजिशन बघताना आपल्याला काय काय गोष्टी बघाव्या लागतात बरं? पहिलं आपण बघू वजन. तुमचं वजन, उंची तर आपल्या हातात नाही. सुरुवातीला 18-20 वर्षापर्यंत काय उंची वाढायची ती वाढेल. आता या वयात उंची आपली वाढणार नाही. मग आपलं वजन किती असायला पाहिजे? साधारण आपल्या उंचीच्या प्रमाणात आपलं वजन असलं पाहिजे. ढोबळ मानाने सांगते मी, अप्रॉक्सिमेट काढता येईल आपल्याला, ऍक्युरेट फॉर्म्युलानुसार नाही म्हणत आहे मी. तुमची उंची जर सेंटीमीटर मध्ये 160 सेंटीमीटर असेल त्यात -100 करा, उरतात 60. ढोबळ मानाने 60 केजी तुमचं वजन असलं पाहिजे. 80 असेल तर तुम्ही 60 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. 40 असेल तर 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू शकता ढोबळ मानाने. एकदम कुठलेही कॅल्क्युलेशन न करता सांगते मी. त्यानंतर पुढचं आहे BMI, बॉडी मास इंडेक्स. तर हा कसा काढायचा बरं? हाही त्याच्यासाठी उंची आणि वजन याचं गुणोत्तर काढावं लागतं. त्यामध्ये आपलं केजी मधील वजन घ्यायचं असतं, भागीला आपली मीटर मधील उंची, त्याचं स्क्वेअर आणि त्याला भागायचं असतं. तो BMI साधारण 20 ते 25च्या दरम्यान जर असेल तर ती व्यक्ती एकदम फिट आहे असं समजलं जातं. त्यानंतर आणखी एक बॉडी कंपोजिशन बद्दल आपल्याला विचार करता येईल, तो म्हणजे आपलं फॅट. फॅट मोजण्यासाठी कसं मोजायचं ते फॅट? इथे बघा हे इन्स्ट्रुमेंट दिसत आहे, याला म्हणायचं कॅलिपर. याच्यावर काही मार्किंग असतात, त्यानुसार आपली पोटाची जी घडी असते, वळी असते, तिथे कॅलिपर लावतात आणि या मार्किंग नुसार मग तक्त्याच्या चार्ट नुसार मग ते किती रेडिंग नुसार ते ठरवतात की किती फॅट जास्त आहे किंवा नाही आहे, त्यावरून ते ठरतं. आजकाल या तत्वाचा वापर करणारी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं सुद्धा उपलब्ध आहेत. त्यांना बायो इलेक्ट्रिक इम्पिडन्स पद्धतीने चरबी मोजता येते त्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने. आणि आजकाल अंडर वॉटर वेइंग ही जी पद्धत आहे ती गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. त्याच्यानुसार त्याचं फॅट मोजलं जातं. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे म्हणजे बॉडी कंपोजिशन मधला, त्या शरीराची माप बघायची आपण. म्हणजे आपला वेस्ट हिप रेशो कसा आहे ते बघायचं. आपला पोटाचा घेर, कमरेचा घेर कसा आहे ते बघायचं. आपल्या कमरेपेक्षा पोट हे नेहमीच कमी असायला पाहिजे. पण आपल्याला आजकाल आपण समाजात काय बघतो आहे, तर सगळ्यांचे पोट, बऱ्याच लोकांचे पोट बाहेर आलेले बघतो. म्हणजे ते फिट नाही ते दूरच लक्षात येतं आपल्या. म्हणून आपला पोटाचा घेर, कमरेचा घेर याचं गुणोत्तर जर आपण काढलं तर ते 1 पेक्षा जास्त नसावं. तर हे बॉडी कंपोजिशन मध्ये. आणि आता शेवटचा घटक आपण यात बघू बॉडी कंपोजिशन मधला, तो आहे आपल्या पाठीच्या कण्याची स्थिती. ही कशी आहे? सगळं तुमचं चांगलं आहे, तुमचं वेस्ट हिप रेशो चांगला आहे, तुमचं वजन चांगलं आहे, तुमचं BMI चांगलं आहे, तुमचं चरबीचं प्रमाणही चांगलं आहे, पण तुमचा पाठीचा कणा जर चांगला नसेल, लवचिक नसेल तर तुम्ही फिट तंदुरुस्त नाही असं आपल्याला म्हणता येईल. जेवढा तुमचा स्पाईन तरुण असेल तेवढं तुम्ही तरुण राहणार आहात. म्हणून स्पाईन कडे विशेषत्वाने लक्ष द्यावं लागतं. तर आता आधी आपण पाठीच्या कण्याची थोडक्यात ओळख करून घेऊया. आता पाठीचा कणा बघा, 5 भाग आहेत त्याचे: सर्वायकल, थोरॅसिक, लंबर, सॅक्रम आणि कॉक्सिस. इथे सर्वायकलचे 7 मणके आहेत, थोरॅसिकचे 12 मणके, लंबरचे 5, सॅक्रमचे 5 फ्युज्ड असतात ते, आणि कॉक्सिसचे 4 ते पण फ्युज्ड असतात. असे हे 5 भागामध्ये विभागलेला हा मणका असतो. हा
काही ठिकाणी सर्पगतीप्रमाणे काही अंतर्वक्र आणि हा बहिर्वक्र मणका झालेला आपल्याला दिसतो. तर ही याची नॉर्मल नॅचरल स्थिती असते. या स्थितीमध्ये जर काही या स्थितीमध्ये जर काही बदल झाला, जर कमरेचा भाग खूप आतमध्ये गेला, तर त्याला लॉर्डोसिस म्हणतात. मग तेव्हा मसल्स ताणल्या जातात, कोअर मसल्स ताणल्या जातात. मग पाठीचं दुखणं, कमरेचं दुखणं मागे लागतं. म्हणून मणक्याची स्थिती योग्य ती ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि हा कणा जो आहे, हा एक महत्वाचा अनन्यसाधारण त्याचं महत्व आहे. आणि हा शरीराचा मूलाधार म्हणजे कणाच नाही, तर तो माणसाच्या मानव्याचाच कणा आहे, असं अय्यंगार म्हणतात. माणसाच्या व्यक्तिमत्वाला उभारी देणारा असा हा एक महत्वाचा अवयव आहे. आपण नेहमी म्हणतो की ताठ मानेनं जगावं, ताठ कण्याने जगावं. म्हणजे इथे काय, तर आपला कणा ताठ असावा हेच अभिप्रेत आहे. आणि या कण्याला समुद्र मंथनामध्ये मेरू पर्वत वर पूर्ण समुद्र मंथन चालू असतं. त्या मेरू पर्वताची उपमा देऊन मेरुदंड असंही म्हटलेलं आहे. जेव्हा याला मेरुदंड हा शब्द म्हटला जातो, तेव्हा यामध्ये मग मज्जासंस्था, चेतासंस्था, मज्जारज्जू, चेतातंतू यांचा समावेश होतो. आणि दर्शनोपनिषदामध्ये याला विनादंड असंही म्हटलेलं आहे. विनेचा आकार म्हणजे बघा, हा डोक्याचा आकार विनेसारखा होतो. आणि मग हे पूर्ण त्याचे हे आणि मग बाजूच्या तारा, नर्व्स वगैरे तारा, असं म्हणून त्याला विनादंड असंही म्हटलेलं आहे. आणि आपले तुमचे पाय जर किती भक्कम असू द्या, किती शक्ती असू द्या, खूप स्ट्रॉंग असू द्या, तरी जर तुमचा पाठीचा कणा चांगला नसेल, तर तुम्ही कितीही चांगलं पाय तुमचे शक्ती असून उपयोग नाही. म्हणून पाठीचा कणा खूप चांगलं असणं, त्याची स्थिती चांगली असणं खूप आवश्यक आहे. पण हल्ली आपण या कण्याकडे सुद्धा दुर्लक्ष करत आहोत. बरेच जण टीव्ही समोर बघताना कशी टीव्ही बघतात, लक्ष द्या. रिमोट हातात असतो, कसंही वेडवाकडं बसायचं, टीव्ही बघायचा, झोपूनच काहीतरी खायचं. अभ्यास करतानाही मुलं अगदी झोपून डोक्याची उशा घेतात, त्याही अगदी व्यवस्थित नसतात. त्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याचे हाल होतात. ते त्यांना आत्ता कळत नाही, पण जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा काही करताही येत नाही. म्हणून वेळीच आपली पाठीच्या कण्याची स्थिती योग्य ठेवणं, सगळ्यांनी त्याचं महत्व जाणून केलं पाहिजे. आणि आजच्या जीवनशैलीमुळे आजकाल सतत बसणं, आपण एक तर सतत बसलेलं तरी असतो किंवा सतत उभं तरी असतो. शिवाय टू व्हीलरचा प्रवास, खड्ड्याचे रस्ते यामुळे आणखी आपल्याला मणक्यांना इजा होऊ शकते आणि मग पाठीचे दुखणे वाढू शकतात. मग ही बदललेली जीवनशैली जरी असेल, तरी आपल्याला त्यातून काय काय करता येईल, कसं आपलं आरोग्य राखता येईल, त्यातून मार्ग काढून आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. आणि आपल्या पाठीच्या कण्याबद्दल बोलतो आहोत आपण आता, तो व्यवस्थित हा ठेवलाच पाहिजे. आणि आजकालची पिढी आहारही व्यवस्थित घेत नाही, व्यायामापासून तो कोसो दूर आहे. मोबाईलचा अति वापर, कम्प्युटरचा अति वापर, त्यामुळे कम्प्युटर सिंड्रोम नावाचा नवीन आजार, त्यांना हातात दुखायला लागतं, मुंग्या यायला लागतात, चक्कर येतं, पाठ दुखते, परिणामी हळूहळू त्यांच्या माने सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचे त्रास होतात, परिणामी हळू पाठही दुखायला लागते. हे कमी वयात सगळे दुखणे त्यांच्या मागे लागतात. मग हे सगळं अतिवापर झाला तर कामापुरतं वापरावं, व्यवस्थित बसावं, व्यवस्थित कम्प्युटर ठेवावा, पीसी ठेवावा, लॅपटॉप व्यवस्थित वापरावा, तर हे दुखणे होणार नाहीत. तर अशी काळजी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे हा पाठीचा कणा व्यवस्थित राहण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायाम तर तरुण पिढी करायलाच तयार नाहीत. एखाद्या दिवशी आठवड्यातून एक दिवस केलं की पुन्हा आठवडाभर सुट्टी, असा काहीतरी व्यायाम करतात आणि मग त्यांनी काही फायदा होत नाही. चिंता हे कारण, याला वेदना होण्यासाठी आहे एक कारण. त्यामुळे चिंतेमुळे सुद्धा रक्तपुरवठा स्नायूंचा कमी होतो, नंतर स्नायू आकुंचित व्हायला लागतात आणि मग वेदना सुरू होतात. स्त्रियांमध्ये विचार करायचा झाला, आजकाल स्त्रिया घरही सांभाळतात, नोकरी करतात, त्यांच्यावर खूप ताण येतो आहे. शिवाय कमी वयात लग्न झालं तर विचारायलाच नको, लवकर प्रेग्नन्सी, लवकर डिलिव्हरी या कारणामुळे, शिवाय हार्मोन्स मध्ये असंतुलन या कारणामुळे सुद्धा हे पाठीचे मणक्यांची त्रास वाढू शकतात. हा पाठीचा मणक्याचं महत्वाचं काम काय आहे, तर हा मणका आपल्या शरीराला पूर्ण आधार देतो. आणि महत्वाची स्पायनल कॉलम जो आहे, तर त्या सगळ्या अवयवांना हा महत्वाचं संरक्षण देतो. आणि आपले पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू याला जोडलेले असतात. श्वसनासाठी पण ते, जेव्हा आपल्याला पाठदुखी सुरू होते तेव्हा बघा आपल्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो, श्वास पण घेता येत नाही बऱ्याच वेळा. असेही पेशंट येतात की पाठ दुखते आणि श्वास घ्यायला पण त्रास होतो. मग ते श्वासासाठी पण तिकडे त्याचा उपयोग होतो. म्हणून पाठीचा कणा आपला व्यवस्थित ठेवणं खूप आवश्यक आहे. आता आपण कोअर मसल्स कडे जाण्याच्या आधी आपण आधी मसल्स म्हणजे काय हे जाणून घेऊ, मग कोअर मसल्स कडे आपण वळू. आता हे बघा, सगळ्या आपल्या शरीरातल्या पेशी, आपल्या शरीरामध्ये जवळपास
640 ते 850 प्रकारचे स्नायू आहेत. ते स्नायू लवचिक आहेत, स्थितिस्थापक हा त्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे आपण शरीराच्या सगळ्या प्रकारच्या हालचाली ह्या करू शकतो. नुसतेच बोन्स असते तरी आपण हालचाल करू शकलो नसतो. स्नायू आहेत म्हणून आपल्या हालचाली सगळ्या शक्य आहेत. मानवाच्या एकूण वजनाच्या साधारण 40% वजन या स्नायूंचं असतं. आणि पोटात जर आपल्या बोनी केज असतं, स्नायू नसते, तर काय अवस्था झाली असती बरं आपली? आपल्याला पुढे झोपताही आलं नसतं. हालचाली करताना त्रास झाला असता. त्यामुळे स्नायू आहेत म्हणून सगळ्या हालचाली आपण योग्य प्रकारे करू शकतो. आणि या स्नायूंचं कसं आहे बरं? बाहेर आपण एक तत्व बघतो, उपयोग करा अथवा वाया घालवा. कुठलीही गोष्ट जर व्यवस्थित तिचा उपयोग झाला तर ती आपली टू व्हीलर, कुठली गाडीची गोष्ट घ्या, ती जर वापरात ठेवली तर ती चांगली राहील. तिचा वापरच आपण केला नाही तर ती खराब होणार आहे. तसंच आपले स्नायू जर आपण नेहमी वापरात व्यवस्थित ठेवले, व्यवस्थित व्यायाम केला, योगासनं केली तर ते स्नायू चांगले राहतात. अन्यथा तुमची बैठी जीवनशैली असेल तर स्नायू आकुंचन पावतात, स्नायू छोटे होतात आणि मग स्नायू काम करण्याची शक्ती हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून उपयोग करा अथवा वाया घालवा हे तत्व आपण इथे पाळलं पाहिजे. म्हणजे उपयोग हा केलाच पाहिजे. आणि मजबूत स्नायू असणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. कारण अनेक आजारापासून ते आपला बचाव करत असतात. आणि स्नायूवर जर मर्यादेपेक्षा अधिक भार पडला, अति कष्ट करणारे लोक सुद्धा आहेत. जे अजिबात कष्ट न करणारे सुद्धा आहेत आणि अजिबात खूप जास्त कष्ट करणारे पण लोक आहेत. त्यांना सुद्धा मग स्नायूंचा त्रास होऊ शकतो. म्हणून प्रमाणातच कुठलीही कामं झाली पाहिजे. खूप कष्टाची कामं केली त्या दिवशी आपलं अंग दुखायला लागतं. त्यामुळे आपल्याला झेपेल इतपत व्यवस्थित व्यायाम करून आपण आपलं शरीराचा मसल टोन व्यवस्थित ठेवू शकतो. आपल्या स्नायूचा जर टोन चांगला असेल तर आपली कार्यक्षमता सुद्धा चांगली राहते. आणि आता हे जे कोअर आहेत, तर या कोअरच्या प्रकाराबद्दल बघूया आपण. आपल्या शरीरामध्ये एक मिनिट, कोअर ती मसल्स आपल्या 3 प्रकारच्या आहेत ह्या स्नायू. त्याच्यामध्ये स्केलेटल मसल्स आहेत, स्मूथ मसल्स आहेत आणि कार्डियाक मसल्स आहेत. आजच्या ज्या कोअर मसल्स आहेत त्या स्मूथ स्केलेटल मसल्स मध्ये मोडतात. त्याचे पण परत ऐच्छिक, अनैच्छिक असे प्रकार आहेत. आणि मग कोअर मसल्स या ऐच्छिक प्रकारामध्ये मोडतात. मग ह्या ज्या पेशी आहेत, ह्या स्नायूतंतू एकमेकांशी जोडून ह्या सगळ्या मसल्स बनलेल्या असतात. मग या स्नायूतंतूचे पुन्हा 2 प्रकार आहेत. शुभ्र स्नायूतंतू आहेत आणि रेड स्नायूतंतू आहेत. म्हणजे व्हाईट मसल फायबर आणि रेड मसल फायबर. तर जे आणि नंतर यांच्या ज्या हालचाली आहेत त्या पुन्हा 2 प्रकारच्या असतात. एक असते आयसोटोनिक हालचाल आणि एक असते आयसोमेट्रिक हालचाल. तर आयसोटोनिक हालचाल म्हणजे समतान हालचाल. त्यामध्ये काय होतं की या हालचालीमध्ये स्नायू फुगीर होतात. त्या स्नायूची लांबी बदलते आणि ताण कायम राहतो. या हालचालीमध्ये ऑक्सिजन जास्त वापरला जातो. दुसरी हालचाल आहे ती आयसोमेट्रिक हालचाल. या प्रकारामध्ये काय होतं की स्नायूंच्या आकारामध्ये बदल होत नाही, लांबी कायम राहते, पण ताण बदलतो आणि ऑक्सिजन कमी लागतो. त्यामुळे स्नायू दमत नाही आणि ऊर्जा साठवून राहते. याचं उदाहरण म्हणजे आपल्या योगासनातल्या सगळ्या हालचाली. आयसोमेट्रिक हालचाली आपल्या आहेत आणि रेड मसल फायबर्स आपल्या आहेत याच्यासाठी. त्यानंतर आपण आता पुढची स्लाइड बघूया. कोअर स्नायूच्या आपल्या महत्वाच्या विषयाकडे आपण आता येत आहोत. आता हा कोअर शब्द जो आहे, हा कोअर शब्द खूप गाजलेला, फिटनेस इंडस्ट्रीमध्ये गाजलेला शब्द. तर हे कोअर स्नायू तिथे आपण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला 6 पॅक ऍब एवढंच माहिती असतं. आणि मलाही ही सगळी तयारी करेपर्यंत, वाचेपर्यंत तोच भ्रम होता माझाही. पण आता जेव्हा मी हे सगळं वाचलं तेव्हा माझा भ्रम पूर्णपणे दूर झाला आणि तेच मी तुम्हाला शेअर करणार आहे आज. तर कोअर स्नायू म्हणजे छातीच्या खालच्या भागापासून कमरेपर्यंत अनेक स्नायूंचा एकत्रित बनलेला भाग म्हणजे हा आहे कोअर. कोअरचा अर्थ काय होतो बरं? तुम्ही कोअर शब्द सर्च केला तर त्याचा अर्थ होईल गाभा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा महत्वाचा भाग. तसंच स्नायूचा हा महत्वाचे स्नायू असं म्हणून आपण याला कोअर स्नायू म्हणू शकतो. आता आपण कोअर स्नायूची रचना बघताना त्याला घराटी संकल्पना जर दिली तर ती कशी योग्य ठरते बघा. कोअर स्नायूचं छत आपलं फ्लोअर म्हणजे आपण म्हणतो, फ्लोअर नाही सॉरी, छत म्हणजे डायफ्राम मसल म्हणूया. कोअर स्नायूच्या भिंती म्हणजे ऍब्डॉमिनल मसल्स आणि बॅक मसल्स म्हणजे त्याच्या भिंती.
आणि पेल्विक फ्लोअर मसल्स म्हणजे त्याच्यापासून त्या घराचा फ्लोअर बनतो असं आपण म्हणूया. ही घराची संकल्पना. आता एक घर झालं. या घरामध्ये कोण कोण राहतं बरं? या घरामध्ये सगळे अवयव म्हणजे लिव्हर आहे, स्प्लीन आहे, इंटेस्टाईन आहे, पेनक्रियाज आहे, काही एंडोक्राईन ग्लँड्स आहेत. हे सगळे अवयव या घरामध्ये राहतात. आणि आणि सगळे अवयव सुरक्षित ठेवण्याचं काम त्या कोअर मसल्स करतात. कारण हे नाजूक अवयव सगळे आहेत. हे जर कोअर मसल्स तिथे जर नसल्या किंवा मसल्स चांगल्या स्थितीत नसल्या तर ते अवयव सुरक्षित कसे राहतील बरं? म्हणून त्या अवयवांना सुरक्षित ठेवण्याचं काम त्या मसल्स करतात. परत आपल्या स्पाईनला आधार देण्याचं काम सुद्धा त्या करतात. आपण स्नायूचं महत्व बघताना ते पुढे बघणारच आहोत. त्यानंतर आता ह्या स्नायूला कोअर स्नायूला पिलर असंही म्हणतात. आता घराच्या बांधकामाच्या वेळी पिलरचं किती महत्व असतं हे आपण सगळेजण चांगल्या प्रकारे जाणतो. तसंच कोअर स्नायू म्हणजे आपल्या शरीरासाठी पिलर्स आहेत असं म्हणूया आपण. पिलर्सवरच सगळ्या गोष्टीवरचं घर पूर्ण अवलंबून असतं. तसं या कोअर मसल जर चांगल्या नसतील तर बघा तुम्ही तुमचे कोअर मसल पोटाच्या मसल चांगल्या नाहीत तर तुमचे पाय किती सक्षम असू द्या तुम्ही चांगल्या प्रकारे धावू शकणार नाही. म्हणून या कोअर मसलचं महत्व खूप आहे ते आपल्याला आज इथे बघायचं आहे. त्यानंतर पुढचं बघूया आपण. आणि या कोअर मसल्सला मराठीमध्ये बुंधा असंही म्हटलेलं आहे. तुम्ही झाडाचा बुंधा बघा. झाडाच्या मुळा किती खोल जाऊ देत, झाडा किती मोठा असू देत, त्याला खूप ब्रांचेस असू देत, तर त्याचा बुंधा जर व्यवस्थित नसेल, बुंध्याला जर कीड लागली तर ते झाड उभं राहणार आहे का? नाही राहू शकत ते झाड उभं. तसंच आपल्या शरीराचे कोअर स्नायू जर कमकुवत असतील तर तुमचं आरोग्य पूर्णपणे ढासळलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण आणि हे कोअर स्नायू जे पोटाचे स्नायू आहेत ते एखाद्या घट्ट अंतर्वस्त्राप्रमाणे आपल्या अवयवाभोवती लपेटलेले असतात. डायग्राम पुढे आहे, मी तुम्हाला ते पुढे दाखवते आहे. त्यानंतर आता कोअर स्नायूचे घटक कोणते कोणते आपण आता बघितले ते 4. श्वासपटल म्हणजे वरचं छत, पोटाचे स्नायू, बॅक मसल्स म्हणजे भिंती आणि ओटी पोटाचे स्नायू म्हणजे फ्लोअर मसल्स. तर आता पुढे बघताना बघा ह्या मसल्स दाखवते मी इथे आणि एक एक मसल मी पुढे दाखवलेली आहे. ह्या पोटाच्या मसल्स आहेत आणि ह्या बॅक मसल्स आहेत. याची ओळख आपण आता हळूहळू पुढे करणार आहोत. तर मी काही ठराविक मसल घेतल्या. पोटाच्या 4 मसल्स आहेत, बॅकच्या 3-4 मसल्स आहेत, डायफ्राम मसल घेतली आहे आणि पेल्विक फ्लोअर मसल घेतला. कारण वेळेअभावी मला पूर्ण पुढे जास्त घेता येणार नाही. त्यामुळे मी जेवढं मागची स्लाइड दाखवा. मागची स्लाइड दाखवा ना. हा घटक जे सांगितलेत ना अच्छा ते आम्हाला जरा आम्ही नोट करून घेत होते. हो काय हरकत नाही सर. बघा एक सेकंड. कोअर स्नायूचे घटक सांगताना मी सांगितलंय श्वासपटल म्हणजे डायफ्राम, पोटाचे स्नायू ऍब्डॉमिनल मसल्स आहेत, पाठीचे स्नायू आहेत बॅक मसल्स आणि ओटी पोटाचे स्नायू म्हणजे पेल्विक फ्लोअर मसल्स. आता हे टप्प्याटप्प्याने आपण एकेकाकडे जाणार आहोत. ओके. आता या स्नायूंचे सुद्धा प्रकार पण आहे त्यांचे. स्थैर्य आणि ताकद देणारे स्नायू म्हणजे स्टॅबिलायझर्स आणि हालचालींना मदत करणारे स्नायू म्हणजे मूव्हर्स. असे 2 प्रकार आहेत. आता स्थैर्य देणारे स्टॅबिलायझर स्नायू म्हणजे काय असतात? तर ते स्नायू आपल्याला ताठ उभं राहण्यासाठी, पाठीचे मणके एकमेकांना जोडलेल्या स्थितीत ठेवण्याचं काम हे करतात. आणि संपूर्ण शरीराला स्थैर्य देण्यासाठी आणि आपली ठेवण म्हणजे आपलं बॉडी पोश्चर योग्य ठेवण्यासाठी हे स्नायू ताकदवान आणि निरोगी असणं खूप आवश्यक असतं. आणि या कमकुवत स्थिती स्टॅबिलायझर स्नायू जर कमकुवत असतील तर आपल्याला पाठदुखी संभवू शकते. त्यानंतर पुढचे स्नायू बघू आपण मूव्हर स्नायू. हे स्नायू सांध्याला जोडलेले असतात आणि हे स्नायू एकटा एक स्नायू काम करत नाही, जोडीने हे स्नायू काम करतात. हाताची मुवमेंट बघा तुम्ही, हात मागे पुढे करायचा झाला तरी एक स्नायू आकुंचन पावेल, एक स्नायू प्रसरण पावेल. आकुंचन प्रसरण 2 स्नायूच्या विरोधी क्रिया होतात. 2 स्नायूंनीच या परस्पर विरोधी क्रिया होऊनच आपल्या सांध्याची हालचाल होत असते. त्यामुळे मूव्हर्स म्हणजे जोडीने काम करणारे स्नायू असतात. आणि पुढे सांगते आणखी इनर युनिट मध्ये पुढच्या भागात सांगते मी आणखी. ठीक आहे. तर ह्या मसल्स बघून घ्या एकदा. इथे दिसणार नाहीत, एक एक मसल पुढे सांगते मी तुम्हाला. आता हे आपल्याला आधी महत्व बघायचं आहे. कोअर स्नायूचं काय महत्व आहे? आता कोअर स्नायू चांगले असतील तर आपली पूर्ण शरीराची ताकद वाढते. आपल्या शरीराचं ते ऊर्जा केंद्र आहे असं मी म्हणेन. आपल्याला आपलं दैनंदिन काम करताना कोणत्याही वेदनेशिवाय आपण काम करत असतो. काम करता येतं आपल्याला कोअर मसल चांगली असेल तर. आणि या कोअर मसल्स आपला पाठीचा कणा ताठ ठेवतात, मजबूत करतात.
आणि आपल्या शरीरातल्या सगळ्याच्या हालचाली आहेत त्या कोअर शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयोगटामध्ये कोअर मसल मजबूत असणं का आवश्यक आहे हे आपल्या लक्षात येईल. बघा आपलं एखादी व्यक्ती मॅरेथॉनच्या कॉम्पिटिशनला जाते. मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन असो, फुल मॅरेथॉन असो. ठीक आहे, डायरेक्ट पळायला जाते का ग्राउंडवर? नाही, त्या व्यक्तीला ट्रेनर असतो. तो त्या व्यक्तीकडनं आधी एक्सरसाइज करून घेतो. त्यांच्या कोअर मसल्स चांगल्या करून घेतो. त्यामध्ये चांगली स्ट्रेंथ आणतो आणि मग ते लोक धावायला लागतात. ते डायरेक्ट जर धावायला लागले तर स्नायूंना इजा होणार आहे. स्नायू फटीग होतील आणि त्यांना त्रास होऊ शकतो. आधी कोअर मसल्सकडे लक्ष दिलं जातं आणि मग ते धावतात. त्यामुळे सरळ उठून धावणं शक्यच नसतं. त्यामुळे नुसते पाय चांगले असून उपयोग नाही, तर आपला कोअरही खूप चांगला ठेवणं खूप आवश्यक असते. यामुळे शरीराचे ठेवण तर सुधारतेच. आपल्याला आपलं शरीर फक्त बाहेरून पिळदार असून चालत नाही, की खूप बॉडी बिल्डर आहे, खूप मसल्स बाहेरून दिसतात, तर ते उपयोगाचं नाही. तर आपल्याला वेदनारहित जगण्यासाठी मजबूत स्नायू आवश्यक आहेत. सतत पाठीत दुखत आहे, सतत पोटात दुखत आहे, ओटीपोटात दुखत आहे, हे चांगलं लक्षण नाही. म्हणजे कोअर्स तुमचे मजबूत वीक आहेत असं तुम्हाला म्हणता येईल. ज्यांना सतत पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, त्यांना विचारा. त्यांच्या जीवनाची मजाच निघून गेलेली असते. आणि हे कोअरचे स्नायू जे आहेत ते शरीराचा वरचा भाग आणि खालच्या भागाचा समन्वय सुद्धा साधतात आणि एका भागातल्या हालचालीचा परिणाम दुसऱ्या भागातल्या अवयवावर ते होऊ देत नाहीत. आणि शरीरावर पाठीच्या कण्यावर येणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन ते कोअर स्नायूद्वारे केल्या जातं आणि जे सगळ्याच दिवसभरातल्या ज्या हालचाली करतो त्यासाठी ते उपयुक्त ठरतं. आणि हे कोअर स्नायू काय करतात, फोर्स सुद्धा ट्रान्सफर करतात. म्हणजे आपल्या हात पाय, धडाचा वरचा भाग, खालचा भाग, कोणत्याही आकस्मिक हालचाली आधी आपण लिम्स पासून सुरू होतात. हे बघा, तुम्ही बसलेले आहात किंवा चालत आहात, अचानक तुम्हाला एखादी दोरी किंवा साप सारखं पडलेलं दिसतं, तुम्ही अचानक धावायला लागता. धावता म्हणजे तुमचे पाय धावताना दिसतात, पण तुमची मसल चांगली असेल तर तुम्ही अजून वेगाने धावू शकता. फक्त पायाने नाही धावणार तुम्ही, तुमची कोअर मसल चांगली असेल तर ते तुम्ही अजून वेगाने धावू शकता. म्हणजे कोअर मसलचा धावण्यासाठी उपयोग होतोच. हे मला सांगायचं आहे. म्हणून आपल्या कोअर स्नायू स्टेबल असतील तेवढ्या आपल्या हालचाली अगदी इफिशियंट होतील आणि पॉवरफुल होतील. आणि आपली फुफ्फुसाची कार्यक्षमता, डायफ्राम मसल आपण बघितली या कोअर मसल आहे म्हणून, तर ती आपल्या श्वसनासाठी उपयोगी मसल आहे. त्यामुळे आपली फुफ्फुसाची कार्यक्षमता सुद्धा वाढते. इतकं या कोअर स्नायूचं महत्व आहे. म्हणून कोअर स्नायूला आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्व दिलं पाहिजे. कुठलाही योगाभ्यास करताना असो, कुठे एक्सरसाइज असताना आपण आपले कोअर स्नायू कसे चांगले ठेवू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पुढची स्लाइड आहे बघा. आता ठीक आहे, आपण महत्व देऊ, पण आता आमचे स्नायू कमजोर आहेत. काय काय लक्षणं दिसतात? बॉडी पोश्चर योग्य नाही राहत, कंबर दुखायला लागते. तर सगळ्यात पहिलं बॉडी पोश्चर तुमचं. शरीराची ठेवण योग्य राहत नाही, खांदे तरी झुकलेले राहतील आणि आपलं पोट आणि पाठीच्या खालच्या भागाच्या मांसपेशी ह्या पेल्विस आणि मनका स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर या मांसपेशी स्थिर राहिल्यामुळे आपले पाठ आणि खांदे जे आहेत ते स्थिर राहण्यासाठी मदत होते. आणि मग ह्या मांसपेशी जर कमकुवत असल्या तर आपोआपच खांदे खाली झुकू शकतात. तुम्ही बघा, खांदे झुकलेल्या व्यक्तीकडे बघितल्यावर तुम्हाला काय वाटतं? तर ती ठेवण योग्य वाटत नाही आपल्याला. बॉडी पोश्चर आपलं चांगलंच असलं पाहिजे. मग आणि कमरेच्या खालच्या भागात वेदना सुद्धा सुरू होतात, वीक मसल्स असेल तर. दुसरी गोष्ट, हातपाय सुद्धा कमजोर होतात. बॅलन्सिंग करता येत नाही, संतुलन साधता येत नाही. आणि डायफ्राम मसल जेव्हा बघू आपण तेव्हा लक्षात येईल आपल्याला की श्वासोच्छवासासाठी कशी मदत आहे. मग ही वीक असेल तर परत उथळ श्वास होतो, म्हणजे ॲब्डॉमिनल ब्रीदिंग होत नाही, अगदी वरच्या वर श्वास होतो. म्हणजे मग तिथे फुफ्फुस पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत, पूर्ण क्षमतेने आपल्या शरीराला ऑक्सिजन मिळत नाही. आणि मग कोअर मसल्स वीक असेल तर पोट सुद्धा शिथिल होतं, म्हणजे पोट उघडलेलं पोट जे म्हणतो आपण तसं होतं. आणि चयापचयाची गती कमी होते, हार्मोन्स मध्ये असंतुलन येतं आणि मानसिक अस्थिरता, अशी लक्षणे कोअर सक्षम असल्यावर आपल्या शरीरावर दिसू लागतात. मग ही लक्षणं दिसण्याची आपण वाट पाहायची का? तर आणखी मी म्हणेल की सगळे पक्षी उडून गेल्यावर ते पक्षी मोजण्यामध्ये काही अर्थ आहे का? किंवा एखादी घटना घडल्यानंतर त्या घटनेच्या बद्दल पश्चाताप करण्यात काही अर्थ आहे का? मग ही सगळी लक्षणं दिसण्याआधी जर आपण कोअरकडे लक्ष दिलं तर आपण या त्रासापासून वाचू शकतो. त्यानंतर कमजोर होणे स्नायू कारण काय आहेत बरे याचे? आपण जीवनशैली एक कारण बघितलं. जीवनशैलीमुळे स्नायू कमजोर होत आहेत. बैठी जीवनशैली आहे, व्यायामाचा अभाव आहे, चुकीच्या पद्धतीने बसतो, चुकीच्या पद्धतीने चालतो आणि चुकीच्या पद्धतीने उभा राहतो. या गोष्टीमुळे आपलं कोअर स्नायू कमजोर होत आहेत.
स्थूलता म्हणजे बैठी जीवनशैली अर्थातच मग ती स्थूलता घेऊन येणारच आहे. आपोआपच स्थूलता आली की ते स्नायू लूज पडतात, पोटाचा घेर वाढायला लागतो, बॅक मसल्सवर ताण येतो, त्यामुळे स्नायू पुन्हा कमजोर होतात. गर्भारपणामध्ये पोटाचा आकार वाढतो, गर्भाशय वाढत जातं, त्याप्रमाणे पोटाचा आकार वाढतो आणि तेव्हाही पण पाठीचे स्नायू ताणले जातात, तिथे पण स्नायू कमजोर होतात. अतिशारीरिक कष्ट याने पण स्नायू कमजोर होतात. मलावर होत असेल म्हणजे टॉयलेट कडक होत असेल तेव्हा जोर लावून मलप्रवृत्ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न होतो, त्यावेळी नेहमी नेहमी जर असं झालं तेव्हा सुद्धा कोर स्नायू कमजोर होतात. एखादी शस्त्रक्रिया झाली असेल, प्रोस्टेटची शस्त्रक्रिया असेल पुरुषांमध्ये किंवा आणखी काही शस्त्रक्रिया असतील स्त्रियांमध्ये सुद्धा, तेव्हा सुद्धा स्नायू कमजोर होतात. कुठल्या कारणाने स्नायूला दुखापत झाली असेल, ऍक्सिडेंट झाला असेल तरी स्नायू कमजोर होऊ शकतात. वयानुसार स्नायू कमजोर होतात. बाळणपणामध्ये सुद्धा डिलिव्हरीमध्ये पेल्विक मसल्स पेल्विक फ्लोर मसल्स कमजोर होतात आणि चिंता या सगळ्या कारणामुळे मसल्स कमजोर होत आहेत. आता मुख्य भागाकडे आपण आलो आहोत. आता बघूया आपण श्वासपटल, पहिली मसल श्वासपटल. आता आपण नेहमी म्हणतो योगा करताना, योगासनं करताना, प्राणायाम करताना बेसिकली की ऍब्डॉमिनल ब्रिदिंग करा. आपण ऍब्डॉमिनल ब्रिदिंग करतो, पण ते नेमकं कसं होतं, त्यासाठी कुठला स्नायू उपयोगात होतो हे आपल्याला माहिती नसतं. तर हे आपल्याला आज माहिती करून घ्यायचंय. बघा, हा डायफ्राम आहे, हा पॅराशूटच्या आकाराचा डायफ्राम आहे. हा बघा शेवटच्या 6 रिब ज्या आहेत त्यांना जोडलेला असतो आणि उरो मणका म्हणजे शेवटचा 12वा मणका जो आहे त्यांना उरो मणक्यांना तो जोडलेला असतो. आणि पुढच्या याच्यामध्ये सांगते मी तुम्हाला. हे बघा, ही स्लाइड बघा. इथे इनहेल चालू आहे, ते एक्झेल करतोय. इनहेल मध्ये बघा फुफ्फुस पूर्ण क्षमतेने विस्तारित झालेले आहेत आणि इथे डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झालेली आहे आणि बेली एक्सपांड झालेली आहे. म्हणजे श्वास घेताना आपलं पोट बाहेर येतं, डायफ्राम खाली सरकतो आहे, आपलं पोट बाहेर येत आहे आणि हे पूर्ण चेस्ट एक्सपांड झालंय. जास्त क्षमतेने आपण ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो. इथे बघा एक्झेल मध्ये काय झालंय, डायफ्राम रिलॅक्स झाला आहे, त्याच्या उलटी क्रिया आपलं पोट कॉन्ट्रॅक्ट झालंय, पोट आतमध्ये गेलं, डायफ्राम रिलॅक्स झाला, फुफ्फुस चेस्ट पण रिलॅक्स झालं, त्याच्यामुळे हवा दाब निर्माण झाला आणि हवा इथे म्हणजे सॉरी यांनी जागा कमी झाली इथे आणि हवा इथे बाहेर पडली. तर ही अशी क्रिया श्वासोश्वासाची होते. इनहेलच्या वेळी डायफ्राम खाली जातोय, एक्झालच्या वेळी डायफ्राम रिलॅक्स होत आहे. तर अशी श्वासोश्वासाची क्रिया होते आणि म्हणून डीप ब्रिदिंगच्या वेळी आपल्या डीप ब्रिदिंग जेव्हा करतो आपण तेव्हा बेली आतमध्ये जाते आणि आपण पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन घेऊ शकतो, म्हणून डीप ब्रिदिंगला आपण जास्त महत्व देतो. आणि डायफ्राम बद्दल आणखी सांगायचं म्हणजे, एक मिनिट, डायफ्रामला श्वासपटल किंवा मध्यपटल असंही म्हणतात. आणि आपण जेव्हा मध्यपटलाच्या मदतीने म्हणजे श्वासपटलाच्या मदतीने जेव्हा दीर्घ श्वास घेतो त्यावेळी काय होतं, प्रत्येक श्वासाला की कमरेच्या हाडाभोवतालचे स्नायू जे आहेत ते ओढले जातात, तिथल्या मणक्याचा आणि त्या मणक्यामध्ये चकत्यांचा रक्तपुरवठा त्यावेळी वाढतो आणि मग स्नायूंना ओढ बसल्यामुळे काय होतं, पाठीचा कणा स्वतःच अलाइनमेंट करून घेतो आणि म्हणून पाठीचा कणा सरळ राहतो. आणि मध्यपटल म्हणजे हे तुमचं डायफ्राम मजबूत असेल तर भोवतालच्या दुय्यम स्नायूवरचा ताण सुद्धा तो घालवतो, त्यामुळे कमरेवरच्या स्नायूवरचा ताण आपोआप कमी होतो आणि मध्यपटलच्या श्वसनामुळे पोटाचे स्नायू सुद्धा मजबूत होतात, ते शिथिल असतात, त्यांची लांबी वाढते आणि योग्य पद्धतीने आकुंचन प्रसरण ते पावतात. या हालचाली अतिशय महत्वाच्या असतात. आणि दुसरं म्हणजे हे आपण ऍब्डॉमिनल ब्रीदिंग केल्यामुळे काय होतं की आपल्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला चालना मिळते. त्यामुळे ताणामुळे जर काही मनावर काही ताण असेल, त्या ताणामुळे जर कंबर दुखली असेल तर ते दुखणं आपोआप थांबतं. म्हणून आपण दीर्घ श्वास घ्यायला सांगतो, रिझन ते हे आहे. आणि हा डायफ्राम शब्द कशापासून आला बरं, आता तुम्हाला लक्षात आलं की हा डायफ्राम आहे. इथं हे पार्टिशनचं काम करतोय बघा डायफ्राम. इथे थोरॅसिक कॅव्हिटी आहे वरती आणि खाली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे. डायफ्राम म्हणजे पार्टिशन म्हणून. तर हा शब्द एक लॅटिन शब्दापासून तयार झाला, तर डायफ्रॅग्मा म्हणजे पार्टिशन असा त्या शब्दाचा अर्थ होतो. डायफ्रॅग्मा शब्दापासून हा डायफ्राम शब्द तयार झाला, हे पार्टिशनचं काम करतोय इथे हा थोरॅसिक कॅव्हिटीचं आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटीचं. ठीक आहे, आता पुढचे स्नायू बघूया आपण, महत्वाचे स्नायू. आता पोटाचे स्नायू. तर पोटाचे स्नायू बघताना मी 4 स्नायू बद्दल बोलणार आहे. पहिले रेक्टस ऍब्डॉमिनिस, मग ट्रान्सव्हर्स ऍब्डॉमिनिस, इंटरनल ऍब्डॉमिनल ऑब्लिक मसल आणि एक्सटर्नल ऍब्डॉमिनल ऑब्लिक मसल. हे 4 स्नायू बद्दल मी सांगते. एक एक मसलचा फोटो तुम्हाला दाखवते, स्लाइड दाखवते. आणि तुम्हाला मी मागे जे म्हटलं होतं की मसल ह्या कशा आपल्या शरीराभोवती गुंडळलेल्या अवस्थेत राहतात, अवयव कसे सुरक्षित होतात, कॉर्सेट प्रमाणे याची रचना असते बघा. हे उभे, हा
रेक्टस अब्डॉमिनस स्नायू, हे ऑब्लिक स्नायू आणि ट्रान्सफर स्नायू. कसं घट्ट एखाद्या कपड्याने आपण आपल्या पोटाला बांधून ठेवलाय, याप्रमाणे या शरीराची रचना आहे. आणि हे सगळे ही मंडळी घरात राहतात म्हटलं होतं ना, ही सगळी मंडळी या घरामध्ये आहे. आणि हे मागे बोनी केज आहे पूर्ण. हा पाठीचा मणके सगळे आणि त्याची रचना बोनची असते, त्यामध्ये अवयव, त्याला सगळं घट्ट लपेटलेलं असते या सगळ्या मसल्स. इतक्या ह्या महत्वाच्या मसल्स आहेत. आता बघूया आपण रेक्टस ऍब्डॉमिनिस मसल. ही मसल बघा शरीराच्या मध्य भागामध्ये आहे अगदी. याला मराठीमध्ये काय म्हणतात, उदरदंड. जिथे जिथे मला मराठी शब्द सापडले ते मी शोधण्याचा प्रयत्न केला. जे नाही सापडले तिथे इंग्लिश शब्दच मी वापरले. हा एकच त्याचा मला अर्थ सापडलाय. हा उदरदंडी स्नायू असं म्हणतात. त्याचं ओरिजिन बघा कुठे आहे. हे प्युबिक क्रिस्टला याचं ओरिजिन आहे. आणि इन्सर्शन इथे झिपॉइड प्रोसेसला इन्सर्शन आहे. आणि रिब्स म्हणजे कॉस्टल कार्टिलेजेस ऑफ रिब्स 5 through 7 असं त्याचं इन्सर्शन दाखवलंय. आता इथे ओरिजिन आणि इन्सर्शन हे दोन शब्द आलेले आहेत. ओरिजिन म्हणजे काय, इथं ओरिजिन आहे म्हणजे या बाजूला ही मसल स्टॅबिलायझरचं काम करते आणि जिथं इन्सर्शन आहे तिथं ही मसल मूव्हरचं काम करते. म्हणजे इथून ती मसल जास्त मूव्ह होणार आहे, या भागामध्ये ही मसल स्थिर राहणार आहे. जिथे जिथे इन्सर्शन आणि ओरिजिन शब्द येतील तिथे तिथे लक्षात ठेवा की इन्सर्शनच्या ठिकाणी मसल जास्त मूव्ह होणार आहे, ओरिजिनच्या ठिकाणी मसल स्थिर राहणार आहे, स्टॅबिलायझरचं काम करणार आहे. आता ही पोटाच्या समोरच्या भागामध्ये मध्य रेषेच्या दोन्ही बाजूमध्ये आपल्याला जाड अशी सरळ उभी स्नायू दिसतात. ही मधली जी लाईन दिसते व्हाईट, तिला म्हणायचं लिनिया अल्बा. त्या लिनिया अल्बामुळे आपल्याला याचे भाग झालेले दिसतात. हिला 6 पॅक ऍब असं म्हटलं जातं. आपण हिलाच नेहमी कोअर समजतो. तर कोअर मसल मध्ये तुम्ही बघितलं किती मसलचा समावेश होतो आहे. आपण हिलाच फक्त 6 पॅक ऍब असं समजतो. आणि ही आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी अतिशय महत्वाची मसल आहे. त्या मसलमुळे पोटाचा भाग, धडाचा भाग आपण मागे पुढे करू शकतो. ही मसल मणक्याला स्थिरता देते आणि पोटाच्या भिंती जी आहे ती ताणून धरते. आणि पेल्विसच्या हालचाली, तर पेल्विसच्या खाली जोडलेली आहे, ती पेल्विसच्या हालचालीवर सुद्धा ही मसल नियंत्रण ठेवते. आणि या मसलमुळे अंतर्गत अवयवावर दाब येतो आणि श्वासाच्या वेळी ही मसल आकुंचन पावते आणि थोराकचा भाग, आपण आता बघितलं इनहेल एक्सेल कसं होतं, तेव्हा ही मसल तेव्हा पण ही मसल आकुंचन पावते. आणि ही मसल स्ट्रॉंग जर असेल तर आपल्याला स्पाईनच्या इंजुरी, आपण त्याच्या स्पाईनच्या इंजुरी होण्यापासून वाचू शकतो. म्हणून ही मसल चांगली असणं आवश्यक आहे. आणि योगासनं करताना आपल्याला ह्या मसल्सचं कार्य किंवा मसलचं स्थान जर समजलं तर आपण चांगल्या प्रकारे योगासनं करू शकू आणि करून घेऊ शकू. या दोन्ही, आपण योग शिक्षक आहोत त्यामुळे आपल्याला ह्या मसल समजून घेणं खूप आवश्यक आहे. कुठे कोणाला, आपण आपल्याकडे स्वस्थ व्यक्ती येतीलच असं नाही, काही आजाराने ग्रस्त व्यक्ती येऊ शकतात. तेव्हा मग कुठे इंजुरी झालेली आहे, काय कुठल्या मसलला ताण द्यायचा आहे, कुठे द्यायचं नाही, हे आपल्याला या अभ्यासातून नक्कीच समजू शकेल. तर आता या मसलसाठी मी उदाहरणादाखल फक्त 2-2 आसनं प्रत्येक मसलसाठी निवडलेले आहेत. इथे बघा, हे यामध्ये दोन्ही अपोजिट कामं आहेत. इथे ही मसल इथे ताणल्या गेलेली आहेत, या मसलचं इथे आकुंचन झालेलं आहे. इथे चक्रासन म्हणजे ऊर्ध्व धनुरासन आणि इथे नावासन, हिच्यामध्ये तिचा संकोच झालेला आहे मसलचा. त्यानंतर पुढची मसल घेऊया आपण, ट्रान्सवर्स ऍब्डॉमिनिस मसल. ही जी मसल आहे, आता ट्रान्सवर्स म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते स्नायू ट्रान्सवर्स याच्यामध्ये आहे, ते आडवे आडवे आहे ते स्नायू. ही सगळ्यात डीपेस्ट मसल आहे. डीपेस्ट मसल म्हटल्यावर अर्थातच सगळ्या त्या इंटरनल ज्या ऑर्गन्स आहेत, मंडळी घरात राहणारी म्हटली मी, त्या अवयवांच्या सगळ्यांच्या जवळची ही मसल आहे आणि स्थिरता देणारी मसल आहे, स्टॅबिलायझर मसल आहे. आणि 4 मसल मधली सगळ्यात आतली ही मसल आहे. आणि ही मसल जेव्हा आकुंचन पावते तेव्हा मणक्यालाही आधार देते, सपोर्ट करते आणि उदरपोकळीतला दाब वाढवून त्या अवयवालाही उत्तेजित करते. आणि जेव्हा डिलिव्हरीच्या वेळी वगैरे एक मिनिट, आणि हृदय काय करते, ही उत्तेजित करते आणि थोरॅसिक पोकळी मधला दाब सुद्धा वाढवते आणि मग श्वसनालाही मदत करते. जेव्हा इनहेल एक्झेलच्या वेळी आपण ती आता डायग्राम बघितली, तेव्हा पोटाचे स्नायू आकुंचन होतात, त्या सगळ्याच मसल्स आकुंचन होतात आणि या मसलला कॉर्सेट मसल असंही म्हणतात. आणि बेली बटन जेव्हा आपण स्पाइन कडे खेचून घेतो तेव्हा ही मसल ऍक्टिव्ह होते. उड्डाण बंधामध्ये काय करतो आपण, की दीर्घ श्वास बाहेर सोडतो आणि बेली बटन खूप आतमध्ये अगदी पाठीकडे नेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ही मसल ऍक्टिव्ह होते. आपल्याला जर बाजूला वळायचं असेल तर ही मसल आकुंचन होते आणि मग आपण इजा न होऊ देता बाजूला वळू शकतो. पण ती आपण आता कसं करायचं, आकुंचन होऊनच आपण बाजूला वळलं पाहिजे. उदाहरणादाखल सांगते, आपण करतो कटी चक्रासन, त्यावेळी आपल्याला मागे वळून बघायचं असतं. आपण काय इन्स्ट्रक्शन देतो, श्वास घ्या, श्वास सोडत सोडत हळूहळू मागे जा आणि मग श्वास घेत घेत पूर्वस्थितीला.
श्वास सोडत सोडत जर आपण मागे गेलं नाही, ही मसल आकुंचन करून जर मागे गेलं नाही, तर या मसलला इंजुरी होऊ शकते, मसलला इजा होऊ शकते. म्हणून श्वासासोबत योगासना करताना आपल्याला जे सांगितलेलं आहे, श्वास घ्या, श्वास सोडा, ते यासाठी आवश्यक ठरतं. या मसलचं आकुंचन प्रसंग तेव्हा त्या श्वासावर होत असतं. म्हणून त्या इन्स्ट्रक्शन पाळणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच जणांना हे श्वास उश्वास कशासाठी करायचे, वळायचं मागे, वळले मागे, पण मग तास इथून सुरू होतात. एखादा स्मार्टफोन आपल्याकडे आहे, त्याला कव्हर नाही, तसाच तुम्ही तो फेकला, काय होणार त्या स्मार्टफोनचं? तशी स्थिती ही मसल आकुंचन न करता आपण मागे जर वळलो तर होऊ शकेल. म्हणून खबरदारी घेऊन आपल्याला जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्या फॉलो करून आपण आसनं हे केले पाहिजे. त्यानंतर डिलिव्हरीच्या वेळी लेबर पेन मध्ये ही मसल यूज केले, तेव्हा या मसलचं काम वाढतं. या मसलमुळे फोर्स जोर दिला जातो, प्रेशर वाढतं अब्डॉमिनचं आणि ते बाळ खाली ढकलल्या जातं. आणि याचं ओरिजिन इन्सर्शन सांगायचं राहिलं, सॉरी. ओरिजिन याचं परत ओरिजिन आहे इलियाई क्रिस्ट, म्हणजे खालीच ओरिजिन आहे इन्व्हायनल लिगामेंटच्या इथे, आणि इन्सर्शन आहे याचं झिपॉइड प्रोसेस इथे, आणि लिनिया अल्बा, म्हणजे ही मसल इथून काम करणार आहे, ही मसल खालची स्थिर राहणार आहे. आता याच्यासाठी आसनं बघा, इथे नावासन आपलं, सॉरी, हे एक आसन आहे इथे, आणि इथे श्वानासन आसन आहे, याला मार्जार आसन, अधोमुख श्वानासन, आणि इथे हे श्वानासन, आणि मार्जार आसन सुद्धा याच्यासाठी उपयोगाचं आसन आहे. इथे ट्रान्सफर्स ॲब्डोमिनस मसलसाठी उपयोगी आसन आहे इथे. त्यानंतर पुढची मसल घेऊया आपण. घाई होत नाहीये ना सर? हळू सांगू का अजून? अजिबात घाई होत नाही. ठीक आहे, सांगताय तुम्ही. ठीक आहे सर. आरामात अजून 10 मिनिट घेतले, ज्यांना वेळ असेल ते थांबतील, ज्यांना वेळ नसेल ते सोडतील. परंतु विषय खूपच जास्त महत्वाचा आहे. आपण खूप चांगलं सांगताय, आरामात सांगा. थँक्यू सर, थँक्यू सर. त्यानंतर आता पुढची मसल घेऊया आपण, एक्सटर्नल ऑब्लिक मसल. ऑब्लिक अर्थातच काय, तिरपी मसल असणार. ऑब्लिक म्हटल्यानंतर काय, ऑब्लिक. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या तिरप्या मसल असं आपण म्हणू. आणि इथे दिलेलं आहे सरळ सरळ कशासाठी मसल उपयोग आहे, ट्विस्टिंग ऑफ द ट्रंक, म्हणजे पोटा आपण साईडला वळवण्यासाठी ही मसल आपल्याला उपयोगात येते. एक्सटर्नल ऑब्लिक मसल ही सुपरफिशियल मसल आहे. एक्सटर्नल आहे म्हणजे अर्थातच ती सुपरफिशियल आहे. त्यामुळे एखाद्या थिन व्यक्तीमध्ये किंवा एखादा बॉडी बिल्डर व्यक्ती आहे, त्याच्या मसल्स बाहेरून दिसतात, अशा व्यक्तीमध्ये आपल्याला ही मसल बाहेरूनही दिसू शकते. आणि ही मसल व्हर्टिब्रल कॉलमला आधार देते. याचं ओरिजिन पाहायचं झालं तर एक्सटर्नल सर्फेसेस ऑफ रिब 5 to 12 असं दिलेलं आहे. म्हणजे इथे ही मसल स्थिर असणार आहे. आणि इन्सर्शन आहे लिनिया अल्बा, ट्युबिक ट्युबरकल, आणि इंटेरियर हॉफ ऑफ इलियाई क्रिस्ट. इलियाई क्रिस्ट इथे दिसत नाही आता, तर मागच्या मसल मध्ये दिसलं होतं आपल्याला मागच्या पीपीटी मध्ये, तर त्या बाजूने खाली ती मसल जोडलेली असते. तर हे अशी या मसलमुळे आपल्याला सेम साइड बेंडिंग आणि अपोजिट साइड रोटेशन करता येतं. आता याचं उदाहरणादाखल हे बघा, परिवृत्त पार्श्वकोणासन आपल्याला सेम साइड बेंडिंग म्हटलंय मी, आणि अपोजिट साइड रोटेशन करता येतं. ही मसल याचं कार्य एका बाजूने आकुंचन पावते की दोन बाजूने आकुंचन पावते, यावर या मसलचं कार्य वेगवेगळं ठरतं. मूत्र प्रवृत्ती आणि मल प्रवृत्ती आणि प्रसूतीच्या वेळी जेव्हा खूप जोर देऊन ते बाहेर टाकण्याची वेळ येते, त्यावेळी ही मसल आकुंचन होते. मलारोध आहे, गाठी होत आहेत आणि टॉयलेट साफ होत नाहीये, त्यावेळी कुंथून मल प्रवृत्ती केल्या जाते. त्यावेळी मग ही मसलचं आकुंचन केलं जातं, आकुंचन होते, आणि फोर्सफुली ते जे एक्सपेल करायचं आहे आपल्याला ते बाहेर ढकलल्या जातं. डिलिव्हरीच्या वेळी बाळाला खाली ढकलायचं असतं योनी भागातनं, त्यावेळी सुद्धा ही मसल आकुंचन पावते आणि जोर देऊन मग बाळ खाली जातं. असं महत्वाचं कार्य या मसलचं आहे. आता परिवृत्त पार्श्वकोणासन बघितलं आपण. इथे मर्कटासन आहे, या ह्याच्यामध्ये ही मसलसाठी हे आपण आसनं करू शकतो. आणि तुम्ही जर सर्च केलं, लिंक दिलेली आम्ही, तिथे तुम्हाला बरेच आसनं सापडू शकतात. उदाहरणादाखल फक्त 2-2 आसनं दिले, इथे फक्त ओळख होईल आपल्याला, आपण याचा अजून अभ्यास वाढवू शकतो. त्यानंतर पुढची मसल आहे इंटरनल ऑब्लिक मसल. अर्थातच ही तिरपी मसल आहे, पण ही इंटरनल आहे, म्हणजे आतमध्ये आहे. आता ही मसल, तिचं ओरिजिन बघा. आणि जी एक मिनिट, आता ही जी मसल बघितली ना, ऑब्लिक मसल, तिची स्थिती कशी असते? ऑब्लिक म्हणजे आपण स्नायुतंतूपासून मसल्स बनतात हे सांगितलं होतं. तर ह्या स्नायुतंतू कशी रचना असते त्यांची? हँड्स इन पॉकेट, म्हणजे आपण जेव्हा खिशामध्ये हात टाकतो तर हात असे तिरपे हात असतात ना, तशी या स्नायुतंतूची रचना या एक्सटर्नल ऑब्लिक मध्ये असते. आणि इंटरनल ऑब्लिक मध्ये
सॉरी मागे चालले मी. हा, इंटरनल ऑब्लिक मध्ये कशी असते, हँड्स ऑन फिट्स, म्हणजे एखादा पक्षी आपण असं धरून ठेवला आहे अशा प्रकारची रचना ती वरच्या बाजूला, म्हणजे एक स्नायू खालच्या बाजूला आहे, एक स्नायू वरच्या बाजूला आहेत. वरचे स्नायू ते खालच्या बाजूला जातात आणि बाहेर जे आतले स्नायू जे आहेत ते वरच्या बाजूला जातात. अशी त्याची ऑब्लिक रचना आहे त्या स्नायूची. इथे बघा, इथे ओरिजिन पण दिलेलं आहे. इंटेरियर इलियाक क्रिस आणि इन्व्हायरल लिगामेंटच्या ठिकाणी याचं ओरिजिन आहे आणि इन्सर्शन आहे इकडे कॉस्टल कार्टिलेजेस ऑफ लोअर 4 रिब्स, 4 खालच्या रिब्स आणि लिनिया अल्बा इथे दाखवलेलं नाही त्यांनी, पण तेवढं आपण लक्षात समजू शकतो आपल्याला. मग ही दोन्ही बाजूची आपल्याला इंटरनल ऑब्लिक मसल ही दिसत आहे. आता याचं कार्य काय होतं बरं या मसलने? आपण पुढे झुकू शकतो. समजा जमिनीवर आपली एखादी वस्तू पडलेली आहे, ती वस्तू आपल्याला उचलायची आहे, तर ते आपण या मसलमुळे करू शकतो. शिवाय बाजूला वळणं, मागे वळणं, आपल्या पाठीमागे कोणी जर व्यक्ती उभी असेल, तिच्याकडे वळून जर आपल्याला बघायचं असेल, तर या मसलमुळे आपल्याला ते शक्य होतं. त्याचबरोबर बाजूने झुकणं म्हणजे साईड बेंडिंग करायचं असेल, तेव्हा सुद्धा आपण या मसलच्याच उपयोगाने ते करू शकतो. म्हणजे कोणासन असेल, तिर्यक ताडासन असेल, तेव्हा या मसलच्या उपयोगाने आपण ते करू शकतो. जेव्हा आपण बर्थडे केकच्या वेळी काय करतात, ते कॅन्डल्स विझवतात, जोराने फुंकर घालतो आपण, त्यावेळी जोरात श्वास सोडला जातो, त्यावेळी सुद्धा ही मसल आपल्याला मदत करत असते. ही मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा फुफ्फुसातून हवा बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फोर्सफुल आणि पॉवरफुल असं प्रश्वास बाहेर पडतो. म्हणजे जोरात श्वासाचा जेव्हा आपण जोरात टाकतो किंवा कपालभाती करतो, त्यावेळी ही मसल जास्त ऍक्टिव्ह होते. आणि इथे बघा, तिर्यक ताडासन एका बाजूला बेंड झाली, वाकलेली आहे आणि मर्कटासनाच्या वेळेच्या ज्या हालचाली आहेत त्या या मसलमुळे शक्य होतात. आता पुढची मसल घेऊया आपण. आता ऍब्डोमिनल मसल्स आपण 4 बघितल्या. आता रेक्टस ऍब्डोमिनिस, ट्रान्सव्हर्स ऍब्डोमिनिस आणि इंटरनल ऑब्लिक, एक्सटर्नल ऑब्लिक. आता ही पुढची मसल आहे इलियोसोयास मसल. तर ही इलियोसोयास मसल आहे. या स्नायूला काय म्हणतात, कोअरचा कोअर ही मसल आहे. आपण आधीच कोअर स्नायू बघत आहोत, कोअरचा सुद्धा कोअर ही मसल आहे. इतकी महत्वाची मसल इलियोसोयास मसल आहे. आणि ही इलियस आणि सोयास या स्नायू ही हा एक स्नायू आहे आणि हा सोयास मेजर मायनर 2 स्नायू असतात आणि इलियाकस मसल अशा 2 स्नायू एकत्र येऊन पुढे ही आपल्या मांडीच्या हाडाला इथे मसल जुळते, तेव्हा ती दोन्ही मिळून म्हणतात तिला इलियोसोयास मसल. तर ही मांडीच्या हाडाला इथे जोडल्यामुळे काय होतं की आपण मांडी फ्लेक्स करण्याचं काम आपण, मांडी पोटाकडे ओढण्याचं काम आपण, पाय पोटाकडे ओढण्याचं काम आपण करू शकतो. आणि हा स्नायू आकाराने खूप मोठा असतो. सर्वात लांब आणि स्ट्रॉंग स्नायू हा आहे आणि हा स्नायू पाठीच्या कण्याच्या खालच्या बाजूच्या दोन्ही बाजू असून पोटाच्या अवकाशातून तो खाली येतो. आपण बघितले डायग्राम मध्ये दिसतंय. या स्नायूमुळे मांडी आपल्याला पोटाजवळ घेता येते आणि हे स्नायू जर ताठरले म्हणजे त्यांचं संकोच झाला तर काय होतं, कमरेचा बाक वाढतो आणि कमरेचा बाक जास्त वाढतो, म्हणजे लॉर्डोसिस होतो. म्हणजे कमरेचा जो खड्डा असतो, आपला जे बाक आहे, नॅचरली जो बाक आहे तो अजून वाढतो. त्यामुळे मग स्नायू खेचले जातात आणि अजून त्रास वाढतो. या स्नायूमुळे लंबर व्हर्टेबल कॉलमच्या हालचाली आपल्याला आपल्या त्या हालचाली ज्या आहेत त्या सगळ्या या स्नायूमुळे घडून येतात. म्हणजे लॅटरल फ्लेक्शन ऑफ द ट्रंक म्हणजे एका बाजूला झुकणं, यावेळी फक्त सोयास मेजर ही मसल काम करते. ही जी सोयास मेजर मसल आहे, जेव्हा एका बाजूला आपण झुकतो म्हणजे लॅटरल फ्लेक्शन ऑफ द ट्रंक करतो, त्यावेळी फक्त सोयास मेजर काम करते. पण जेव्हा आपण पाय जवळ घेतो तेव्हा ही हालचाल, ही मांडी घेतो जवळ, तेव्हा दोन्ही स्नायू मिळून आपल्याला मांडी जवळ घेता येते. बघा इथे लिहिलंय मी ऍक्शन याच्या, हिप फ्लेक्शन, स्पायनल कॉम्प्रेशन आणि हिप लॅटरल रोटेशन या क्रिया या मसलमुळे होतात. याच्यासाठी आसनं बघा. आता इथे दोन्ही अपोजिट आसन आहे. याच्यामध्ये हे चक्रासन आहे आणि इथे उष्ट्रासन आहे. इथे बघा ही मसल दिसते आपल्याला, इथे इलियोसोयास मसल आणि इथे बघा ही मसल. कुठल्या आसनामध्ये कुठल्या मसलवर ताण येतो हे आपल्याला हळूहळू हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येऊ शकतो. किंवा कुठलं काय दुखत असताना कुठलं आसन करायचं नाही हे आपण आता सांगू शकू. आता आपण पाठीचे स्नायू बघूया. आता पाठीचे स्नायू बघताना आपल्याला आधी बघायचं आहे मल्टीफिडस स्नायू. बघा मल्टीफिडस स्नायू अगदी मणक्या, आपला हा सर्वायकल जे मणके आहे ते दुसऱ्या मणक्यापासून चालू होतो, तर थेट हा खालपर्यंत इथे आलेला आहे आणि सगळ्यात लांब अशी ही मसल आहे.
त्यामुळे याचे ओरिजिन पण बरेच आहेत. याचे 2-3 ठिकाणी याचे ओरिजिन सांगितलेले आहेत. सॅक्रम, इरेक्टर स्पाइन आणि इलियाक क्रेस्ट असे 3 ओरिजिन सांगितलेले आहेत. आणि इन्सर्शन स्पायनस प्रोसेस सांगितलेला आहे. आणि बघा स्पायनल इथे सॅक्रम पासून हे मसल सुरू होते ते थेट इथपर्यंत सर्वायकल दुसरा मणका जो आहे तिथपर्यंत ही मसल आहे. आणि ही मसल स्टॅबिलायझरचं काम करते. आणि स्टॅबिलायझरचं काम करते पण एकटी स्टॅबिलायझरचं काम नाही करत, तर ही ट्रान्सव्हर्स ऍब्डॉमिनिस आणि पेल्विक फ्लोअर मसल सोबत काम करते आणि मग तेव्हा ही स्टॅबिलायझरचं काम करते. आणि या ऍक्शन काय होतात या मसलमुळे आपल्याला काय करता येतं? लॅटरल फ्लेक्शन ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम, साईडनं झुकण्याचं काम होऊ शकतं. एक्सटेन्शन ऑफ व्हर्टेब्रे, म्हणजे पुढे झुकलं तर आपले व्हर्टेब्रे पुढे स्ट्रेच होतात, पुढे जाऊ शकतो आपण. आणि कॉन्ट्रालॅटरल रोटेशन ऑफ द व्हर्टेब्रल कॉलम, थोडं बाजूला झुकण्याचं वगैरे काम सुद्धा हे होऊ शकतं. हे स्नायू जर कमकुवत असतील तर आपल्याला पाठीमध्ये वेदना होतात. याच्यासाठी आसनं बघा काय काय दिलेलं आहे. अधोमुख श्वानासन, जानुशिरासन किंवा जानुशीर्षासन, इथं बद्ध कोणासन, बद्ध कोणासन सांगितलेलं आहे. तर हे भद्रासन हे आसनं या आसनामुळे या स्नायूसाठी उपयोगाचे आहेत. आता पुढचा स्नायू बघा, हा इरेक्टेड स्पाइन. याचे पण बघा ओरिजिन इन्सर्शन 3 ठिकाणी सांगितले आहेत. हा स्नायू बघा इथे इथे 3 ठिकाणी याचे ओरिजिन आणि इन्सर्शन सांगितलेले आहे. हा शरीर इरेक्टेड स्पाइन हा बॅक मसल आहे आणि हा आपला कणा पूर्ण ताट ठेवण्याचं काम, अर्थातच हा कणा मणक्याला पूर्ण जोडलेला असतात, त्या पूर्ण मणक्यापर्यंत कणा ताट ठेवण्याचं काम करतात. आपण कमरेच्या मागे मध्य भागावर जर आपला पंजा ठेवला आणि आपण त्यानंतर चालायला लागलो तर आपल्याला स्नायूचा होणारा संकोच, आकुंचन जे आहे किंवा त्याचं प्रसारण जे आहे ते आपल्याला जाणवू शकतं. जिथे कमरेचा खड्डा असतो तिथे आपण दोन्ही तळ हात ठेवले तर आपल्याला ते जाणवू शकतं, फील होऊ शकतं. हे स्नायू कणाला मागच्या बाजूने आधार देतात. आपण जेव्हा शरीर सरळ ठेवतो, मागे पुढे हलवतो, वळवतो किंवा एखादी जड वस्तू ओढतो किंवा ढकलतो, तेव्हा या स्नायूंच्या बऱ्याच हालचाली होतात. या स्नायूमध्ये जर काही ताण पडला किंवा स्पाझम झाला तर पाठीमध्ये तीव्र वेदना होतात. आणि याचे ओरिजिन बघा, अप्पर थोरॅसिक सांगितलेलं आहे, लोअर सर्वायकल व्हर्टेब्रेच्या सांगितलेलं आहे, इन्सर्शन मॅस्टॉइड प्रोसेस मध्ये सांगितलेलं आहे. आणि ऍक्शन यांच्या एक्सटेंड्स अँड रोटेट्स हेड, म्हणजे इथं डोकं आपलं पुढे डोकं उंचवू शकतात किंवा आणखी डोकं आपण रोटेट पण करू शकतो. तर अशा याच्या हालचाली. याच्यासाठी आसनं आहेत, मार्जारासन आहे, उष्ट्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे. आता इथे बघा पश्चिमोत्तानासन करताना आपली काय चूक होते बघा. पश्चिमोत्तानासन करताना आपण सरळ श्वास घ्या, श्वास सोडा, खाली वाका, गुडघ्याला डोकं लावा, बस आपण यातच धन्यता मांडतो. पण इथे बघा काय केलेलं आहे, इथे छातीचा भाग जास्त समोर, डोकं समोर न नेता छातीचा भाग जास्त समोर नेलेला आहे, त्यामुळे हातही खूप पुढे गेलेला आहे आणि ही मसल बघा व्यवस्थित राहिलेली आहे. इथे बघा त्या मसलवर ताण पडलेला आहे. त्यामुळे आसनं करताना कशा पद्धतीने करायचं हे आपल्याला या मसलचा अभ्यास केल्यानंतरच कळतं. बऱ्याच वेळा आपण हे या पद्धतीनेच आसन केल्या जातं की आमचं पायाला डोकं लागतं, आम्हाला आसनं येतात, आमचं डोकं खूप छान प्रकारे लागतं या आसनामध्ये. पण ते डोकं कसं लागतं, डोकं लावण्यापेक्षा आपल्या छातीचा भाग समोर आला पाहिजे आणि ही मसल काही ताण येऊ न देता अशा प्रकारे राहिली पाहिजे. पाठी आपली फ्लॅट असली पाहिजे. पाठ इथे इथे बघा पाठ पूर्ण बेंड झालेली अशी. तर आसनं कसे करावेत हे आपल्याला या स्लाइड मध्ये चांगलं कळतं. त्याचबरोबर आपण सूर्यनमस्कारची दुसरी स्थिती जेव्हा घेतो तेव्हा खाली झुकतो, तेव्हा आपण एकदम पाय सरळ ठेवतो, एकदम खाली झुकतो, तेव्हा मग हॅमस्ट्रिंग मसलला इजा होऊ शकते. सुरुवातीला मग थोडं पाय बेंड करून जर आपण पुढे झुकलं तर हॅमस्ट्रिंग मसलला इजा होणार नाही. पण आपल्याला त्या सगळ्या मसल्स बद्दल माहिती नसते, मग आपण असं चुका करून आपल्याला इजा होऊ शकते किंवा दुसऱ्यांना आपण जर क्लास घेत असू तर त्यांनाही इजा होऊ शकते. म्हणून आपण आधी या मसल बद्दल जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतर पुढची मसल आहे क्वाड्रॅटस लंबोरम मसल. ही मसल बॅकची मसल म्हणून ओळखली जाते आणि पोस्टेरियर ऍब्डोमिनल वॉलची सगळ्यात डीपेस्ट मसल असं म्हटलं जाईल. आणि शेवटच्या रिबला ही जोडलेली असते आणि स्पाइन शेवटच्या रिबला ही जोडलेली आहे. त्यामुळे पाठीच्या कण्याला आणि रिबला ही स्थिरता देते ही मसल. आता हे बघा समोर रेक्टस ऍब्डोमिनस मसल आहे, ही क्वाड्रॅटस लंबोरम मसल. आणि सोयास मेजर आपण आताच पाहिली तर ही ती क्वाड्रॅटस लंबोरम मसल आहे. त्याचं इन्सर्शन ओरिजिन पुढे सांगितलंय का नाही, एक मिनिट.
इन्सर्शन ओरिजिन मी इथे सांगितलेलं आहे बहुतेक. ओरिजिन याचं इलियाक क्रिस्ट आहे, म्हणजे खाली याचं ओरिजिन आहे. आणि इन्सर्शन आहे इन्फेरियर बॉर्डर ऑफ रिप 12 आणि ट्रान्सफर्स प्रोसेस ऑफ वर्टेब्रा L1 आणि L4. म्हणजे खालच्या बाजूला हे मसल स्थिर राहणार आहे, मूवरचं काम ही या बाजूला इकडच्या बाजूला ते करणार आहे. आणि ही मसल जर आपल्याला फील करायचे असेल तर पोस्टेरियर इलियाक क्रिस्ट जे आहे तर हिपच्या लेवलला त्या ठिकाणी जर बोट ठेवली तर आपल्याला ही मसल फील करता येते. अर्थात ते प्रॅक्टिसनी जमेल असं सांगून समजणार नाही, ते प्रॅक्टिकली दाखवल्याशिवाय नाही करणार ते. तर आता याचे काम काय आहेत, हे मसलचं काम काय आहे? क्वाड्राटस लंबोरम मसल तर ही लॅटरल फ्लेक्शन ऑफ ट्रंक करते, बायलॅटरल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि इन्स्पायरेशनच्या वेळी जेव्हा आणि ट्रंक एक्सटेन्शन सुद्धा यामुळे होतं. बघा इथे बालासन चाइल्ड पोज मध्ये हे मल्टीपिडस मसल क्वाड्राटस लंबोरम साठी आसन सांगितलेले आहेत. साइड बेंडिंग होत आहे, इथे मर्कटासन केलेलं आहे. या आसनांमुळे क्वाड्राटस मसल्सला स्ट्रेच होत आहे, तर त्यासाठी हे उपयोगी आसन आहे. त्यानंतर महत्वाचा भाग आलो, आता आपण आधी छताकडे गेलो, मग भिंती बघितल्या, आता आलो तळघरात. कैलास लेणी जशी वरून खालपर्यंत आलेली आहे, त्यांचं काम झालं तसं आपण वरून खाली आलेलो आहोत. आता बघा हे पेल्विक फ्लोअर मसल्स, आता हे सॅक्रम वगैरे आहे आणि ह्या ज्या मसल्स आहेत ह्या अगदी सपाट खाली फ्लोअर सारखंच ह्या मसल्स सगळ्या आहेत. इथे बघा हे इथं युरेथ्राचं ओपनिंग आहे, इथे वजाण्याचं ओपनिंग आहे. फिमेल डायग्राम घेतली आहे मी फक्त इथे, आणि इथे अॅनल कॅनल ओपनिंग आहे. 3 ओपनिंग आहेत आणि या सगळ्या मसल्स. आपण बऱ्याच वेळा ऐकतो म्हाताऱ्या लोकांमध्ये म्हणा किंवा एज नुसार असं की युरिन कंट्रोल होत नाही, टॉयलेटला जाईपर्यंत वॉशरूमला जाईपर्यंतच युरिन लीक होते वगैरे. ते सगळे काय होतं, जे काय होतं ना नंतर युरिनवर मूत्र प्रवृत्ती होते, मल प्रवृत्ती होते, लक्षात येत नाही कधी कसं होतं ते, तेव्हा ह्या मसल वीक झालेल्या असतात. आणि मग त्या ते हे आहे युरेथ्रा वजन अॅनल कॅनल वगैरे आहे त्या घट्ट असं धरून ठेवू शकत नाही, त्यामुळे वेळी यावेळी त्यांना न कळत त्यांना त्यांचे ते वेग होतात. तर ह्या मसल पेल्विक स्नायू खूप चांगले असणं खूप गरजेचं आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची मसल आहे लेव्हेटर आणि मसल. यांनी सगळ्यात महत्वाचा फ्लोअर जास्तीत जास्त भाग या मसलने बनलेला असतो. आणि आणि हे सगळ्या महत्वाचेच भाग तुम्हाला मी दाखवते आहे. त्यानंतर आता नंतर बघूया आपण. तर आता हे स्नायू जे आहेत ते प्युबिक बोन आणि कॉक्सिस यांच्यामध्ये असतात सगळे स्नायू. हे प्युबिक बोन आणि प्युबिक सिम्फायसिस प्युबिक आणि प्युबिक बोन याच्यामध्ये सगळे स्नायू आहेत. यांच्यामध्ये स्नायू, लिगामेंट, नर्व्स हे एखाद्या झोपळ्याप्रमाणे पेल्विक ऑर्गनला सगळ्यांना सपोर्ट करतात. याच्यावरती मग आपलं ब्लॅडर आहे, युटेरस आहे, हे सगळे अवयव याच्यावरती आहेत. ते झोपाळ्याप्रमाणे त्यांनी याला धरून ठेवलेल्या सगळ्या अवयवांना. आणि या मसलने कोअरचं फ्लोअर बनतं हे बघितलंच आपण. आणि हे स्नायू कमजोर होण्याची कारण काय आहेत बरं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता या एका मसल पुरता विचार करतोय आपण, आधीचे कारण बघितले ते सगळ्या मसलचे झाले, आता या मसल पुरते कारण परत बघूया आपण. वाढतं वयानुसार सुद्धा ही मसल कमजोर होते. गर्भावस्थेमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये गर्भाचं वजन पेलावं लागतं मसलला, त्यामुळे कमजोर होते. प्रसूतीच्या वेळी जास्त जोर लावावा लागतो डिलिव्हरीच्या वेळी, तेव्हा ही मसल कमजोर होते. शस्त्रक्रिया झाल्या असतील काही, मलावरोधाचं कारण मी मागे सांगितलं, लठ्ठपणा आहे, सतत खोकला येणं, सतत खोकलं जर राहिलं तर ॲब्डॉमिनल मसल्सवर ताण पडतो, पेल्विस मसलवर ताण पडतो आणि त्या कमजोर होतात. मेनोपॉज नंतर इस्ट्रोजन हार्मोन्स कमी झाल्यामुळे सुद्धा ह्या मसल कमजोर होतात. आणि मग हे कमजोर झाल्यात मसल तर लक्षणं कुठली आढळतात बरं याच्यामध्ये? याच्यामध्ये हसताना, खोकताना, शिंकताना युरिन लीक होते. कधी कधी वॉशरूम जाईपर्यंत सुद्धा कंट्रोल राहत नाही. कधी कधी खूप अर्जन्सी होते, म्हणजेच मलमूत्र विसर्जनावर नियंत्रण राहत नाही. मूत्राशयात दुखतं, पोटात दुखायला लागतं, पोटातले अवयव खाली सरकतात, म्हणजे प्रोलॅप्स म्हटलं जातं त्याला, पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स. त्यामध्ये गर्भाशय प्रोलॅप्स होऊ शकतं, मूत्राशय होऊ शकतं, योनीचा काही भाग सुद्धा प्रोलॅप्स होऊ शकतो. ते अवयव घट्ट धरून ठेवण्याचं काम या मसल करतात. मग ते वीक झाले की ते अवयव जशी एखादी दोरीने बांधलेली वस्तू असते, दोरीची गाठ सैल झाली की खाली सरकते, त्याप्रमाणे अवयव सुद्धा खाली सरकायला लागतात. स्त्रियांमध्ये आणखी काय एक दिसतं बघा, स्त्रियांना वागताना, वजन उचलताना किंवा शरीर वर उचलताना म्हणजे सर्वांगासन करताना त्यांच्या योनी भागातून हवा बाहेर पडते, असं त्यांना म्हणजे हे लक्षण जाणवतं. मला माझ्या काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका बाईने मला हा प्रश्न विचारला होता की सर्वांगासनाच्या वेळी मला योनीतून हवा बाहेर जाते.
त्यावेळी मला याचं उत्तर सांगता नाही आलं. मी म्हटलं नाही असं तर काही होत नाही. आज त्याचं उत्तर मला हे अभ्यास करताना लक्षात आलं की पेल्विक फ्लोअर्स मसल्स वीक असल्यामुळे ही गोष्ट घडते. हे मला आज लक्षात आलं अभ्यास करताना आता हे. तर याच्या पुढचं बघ आता याच्यासाठी आसनं पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज बघा. तरी एवढे तर आसनं दिलेलेच आहेत. अजून मी सांगेल मालासन आहे, सुप्तबद्ध कोणासन आहे, सेतुबंधासन, पवनमुक्तासन, मार्जारासन, वीरभद्रासन 2 दुसऱ्या प्रकारचं, प्रसारित पादोत्तानासन. या सगळ्या आसनांनी आपल्याला पेल्विक फ्लोअर चांगला ठेवता येऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये फळं, भाज्या, कडधान्य, प्रोटीनयुक्त डाएट आपण व्यवस्थित जर घेतलं तर आपल्या मसल चांगल्या राहतात. फॅट कमी घ्यायचं म्हणजे फॅटी पदार्थ म्हणजे कमी घ्यायचे, शुगर कमी, सॉल्ट कमी घ्यायचं, वजन आटोक्यात ठेवायचं महत्वाचं म्हणजे, आणि दररोज अर्धा तास व्यायाम झालाच पाहिजे. योगासनं तर खूपच चांगले, नसेल योगासनात कुठला व्यायाम तुम्ही अर्धा तास तरी हा केलाच पाहिजे. नंतर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये हा प्रॉब्लेम जास्त येतो. डिलिव्हरी नंतरही ह्या मसल कमजोर होतात. त्यासाठी मग हे काही आसनं सांगितलेले आहेत. त्यानंतर आणखी एक मी सांगू इच्छिते तुम्हाला, हे झालं इथपर्यंत सगळं. आणखी याच्यासाठी ह्या पेल्विक फ्लोअर मसल्स बद्दल बोलताना असं लक्षात ह्या मसल वीक झालेल्या आहेत. तर यासाठी केगल एक्सरसाइज नावाचा एक एक्सरसाइज ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतात. केगल एक्सरसाइज मध्ये योनी भागात म्हणजे खालचे अवयव ॲनस, योनी भागाचे अवयव हे आकुंचन करून ठेवायला सांगतात. आकुंचन करायचे, प्रसारण करायचे. ही एक्सरसाइज आपल्या नकळतही आपण सवय झाली तर कधीही करता येते आणि त्यामुळे मग हे सगळे प्रॉब्लेम आता जे सांगितले आहेत ते सगळे दूर होऊ शकतात. आणि आयुर्वेदाचा आपल्या योगाचा जर विचार केला तर आपण आपल्याला माहिती आहे अश्विनी मुद्रा आहे आणि एक मूलबंध आहे. तर आपण त्या दोन हे करू शकतो इथे. अश्विनी मुद्रा बघा, अश्विनी मुद्रेमध्ये आपल्याला निळ्या कलरने दाखवली अश्विनी मुद्रा. फक्त इथे ॲनसच्या जागेवर म्हणजे घोडा जसं आकुंचन प्रसरण करतो तसं इथे आपल्याला आकुंचन प्रसरण अश्विनी मुद्रेमध्ये सांगितलेलं आहे. आकुंचन प्रसरण करायचं म्हणजे पेल्विक मसल विकनेस कमी करता येतो. तसंच मूलबंधाची जागा ही रेड कलरने दाखवलेली आहे. म्हणजे मूलाधार चक्राच्या ठिकाणी ते भाग आकुंचन करायचा आणि प्रसार. आपण मूलबंध शिकताना हे सगळे सूचक शिकलेलेच आहेत. तर ह्या दोन्ही अश्विनी मुद्रा आणि मूलबंध आणि तिसरा तो केगल एक्सरसाइज तो अश्विनी मुद्रेसारखाच आहे. थोडेफार फरक आहे याच्यामध्ये. तर या तिन्ही गोष्टी आपल्याला पेल्विक फ्लोअर मसल साठी चांगलं ठेवण्यासाठी उपयोगी येऊ शकतात. अशा प्रकारे या सगळ्या कोअर मसल्सचं काम आहे आणि म्हणून हे महत्वाच्या कोअर मसल्स आहेत त्याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि त्या कोअर मसल्सला जपलं पाहिजे. मग त्यामुळे आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहू शकतं. धन्यवाद. स्पीचलेस झालो होतो आम्ही सगळेच. थँक्यू सर. मला माझ्या स्वतःच्या भावनेवरून असं लक्षात येतंय की इतरांच्या भावनांचा मी अनुमान नक्कीच लावू शकतो की आजचा जो वेबिनारचा विषय होता तो किती महत्वाचा विषय आहे हे आता मला असं वाटतं आपलं संपूर्ण व्याख्यान लेक्चर ऐकल्यानंतर प्रत्येक योग शिक्षकाच्या जाणीवपूर्वक ध्यानात आणि त्यांना ते विषय समजलेला असेल. मी अजून एक गोष्ट इथे मला आज मुद्दामून शेअर करावीशी वाटते. हा मंच स्थापन केल्याचं प्रत्येक वेबिनारच्या दिवशी मला जो आनंद होतो आणि मला जो समाधान मिळतं, योग विशेषतः बाळासाहेब जोशी सरांसोबत आम्ही रोज डिस्कस करतो वेबिनार झाल्यानंतर, तो आनंद तो समाधान मला आज दुप्पट झाला आहे की हा योग मंच स्थापन करून योग शिक्षकांची आणि त्यानिमित्तानं योगाची जी आमच्या मार्फत सेवा घडते त्याचा खरंच आम्हाला आनंद आणि समाधान होतंय. कुठेतरी आपण योग शिक्षकांसाठी काम करतोय याचं मानसिक समाधान आज दुपटीनं झालं असं मी म्हणेल. आजच्या विषयामध्ये जर कुणाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. वेळेचं कुठलाही बंधन न ठेवता तुम्ही मॅडमला प्रश्न विचारा. सगळ्यात अगोदर मीच प्रश्न विचारतो मॅडम. तुम्ही एक शब्द उच्चारला होता मसल्सचे प्रकार सांगताना सुरुवातीला सांगितलं होतं की मसल 640 किंवा ते 850 मसल्स आपल्या शरीरामध्ये असतात. हो हो. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं सांगितलं की ते फ्लेक्झिबल असतात स्नायू आणि स्थितीस्थापक असतात. तर हे स्थितीस्थापक जे काठीमध्ये सांगितलं त्याचं इंग्लिश मध्ये सांगा ना मला. स्थितीस्थापक म्हणजे रबराप्रमाणे रबर स्ट्रेच होतं परत जागेवर येतं. अच्छा. रबर जसं आपण ताणवतो जागा सोडून दिलं की परत ते जागेवर येणार ना. स्थितीस्थापक त्याला म्हणता येईल. ठीक आहे.
कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. निसंकोचपणे प्रश्न विचारा मॅडमला. हॅलो मॅडम. हा नमस्कार. हा, मला पीपीटी दिसली नाहीये. अच्छा. स्क्रीन शेअर झाला नाहीये. तर पीपीटी शेअर करता येईल का? सर आपलं नाव सांगत चला अगोदर. पाठक- प्रश्न विचारताना पाठक बोल. आपलं नाव सांगा. पाठक बोलतोय मी. तुम्हाला कुठलीच पीपीटी दिसली नाही का? नाही, कुठली दिसली नाही. बरं, प्रयत्न करूया. ओके. बोलते मी मी सरांशी. तसं इन कॉल मेसेज मी केला होता तसा. अच्छा अच्छा, बघू, बोलते शक्य सरांशी झालं मी. नाही. ओके रेकॉर्ड झाला असेल. हा ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू मॅडम. हॅलो हा हॅलो. हॅलो मॅम, मी रुपाली चौधरी बोलतीये. हा बोला. मला असं विचारायचंय की हे जे आसनं तुम्ही सांगितले कोर्स साठी, ते करताना आपले कोर मसल्स टाईट करून ठेवायचे आहेत का करताना? तर त्याचं काही नाही, आपल्याला जास्त ते फायदा muscle- मिळेल? नाही नाही, असं आहे ते मसल करताना त्या मसल आपोआपच स्ट्रेच होतात की हे कुठलं आसन कुठल्या मसलसाठी मी जे दाखवलं ते उदाहरणादाखल दाखवले. आणखी बरेचसे आसनं असू शकतात त्यासाठी. तर ते हम्म. बेसिकली त्या आसनाच्या वेळी त्या मसलवर ते जास्त इफेक्टिव्ह होतं. असं आपण करतो तर आपल्या पद्धतीनेच आसन करायचं, पण आपल्याला हे माहित नसतं की आता आपण धनुरासन केलं तिथे कोणची मसल जास्त स्ट्रेच झालेली आहे, तर हे तिथे आपल्याला कळतं. असं. हॅलो मॅम, हा बोला. मी जया आहेरकर. मॅम, तुम्ही पेल्विक फ्लोअर साठी कोणते हे सांगितलेत आसनं? माझे ते मिस झालं. अच्छा अच्छा, सांगते. हा, एक मिनिट सांगते. त्यामध्ये आपण मालासन आहे, सुप्त बद्ध कोणासन आहे, सेतू बंधासन आहे, पवन मुक्तासन आहे, मार्जारासन आहे, वीरभद्रासन प्रकार 2 आहे, प्रसारित पादोत्तानासन आहे, आणि मग किगल एक्सरसाइज, मूलबंध, अश्विनी मुद्रा हे सुद्धा त्यासाठी उपयोगी येतात. थँक्यू मॅम, थँक्यू. मॅडम एक विचारायचं होतं, हार्निया जे होतं ते कुठल्या, आता पेल्विक मसल वीक असल्यामुळेच होणार का ते? त्या हर्निया नाही, ऍब्डोमिनल मसल्स Abdominal. ऍब्डोमिनल मसल वीक असल्यामुळे होतं ते. तेव्हा असे जर काही आजार असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मग कुठले आसनं करायचे ते ठरवावं लागतं. ते मनाने नाही करता येत त्यावेळी. बरोबर. पण आता ते समजा होऊ नये म्हणून त्या मसल त्याची व्यायाम व्यवस्थित नाही केली नाही, आधी जर मग हे जे सगळे आपण आता कोअर मसल त्यासाठीच बघायचं ना. कोअर मसल जर तुम्ही चांगले ठेवले तर हर्निया होणारच नाही ना. हर्निया झाला असेल तर आसन सध्या करता येणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते करावे लागतील. कितपत कुठल्या मसलला किती त्रास झालेला आहे, कुठल्या प्रकारचा हर्निया आहे हे बघून मग ठरवावं लागतं की काय करायचं आणि काय नाही करायचं. पण नियमित कोअर अभ्यास हे आपण मसल्स एक्सरसाइज केले, हे याकडे लक्ष दिलं तर 100% हर्निया हा आजार होणार नाहीच. नमस्कार मॅडम, मी उमेश दरक बोलतोय. बोल. मॅडम, मसल्सची स्ट्रेंथ वाढण्याकरिता एक्सरसाइज शिवाय आहारामध्ये विहाराच्या तरफ लक्षात आले की व्यवस्थित बसणे वगैरे ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या ते चालताना बसताना वगैरे त्या व्यवस्थित हालचाली झाल्या पाहिजे शरीराच्या, किंवा तिची ठेवण व्यवस्थित ठेवली पाहिजे. पण आहारामध्ये मुख्यतः मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कुठला बदल करावा, किंवा कुठल्या आहाराचा समावेश करावा की ज्यामुळे मसलची स्ट्रेंथ वाढेल? आपल्याला हाय प्रोटीन डाएट खूप महत्वाचं आहे मसल्ससाठी. शुगर कमी, फॅट कमी, कार्बोहायड्रेट्सही प्रमाणातच, पण आपण प्रोटीन्स जास्त वाढवू शकतो. प्रोटीन्स डाएट जर घेतलं तर आपल्या मसल्सचं योग्य पोषण होतं. आणि मग सगळं त्यात व्हिटॅमिन्स युक्त आहार असेल, नेहमीचा जो आहार आहे ते. सॉरी, एक स्क्रीन शेअर होत आहे, तो प्लीज बंद कराल का? विद्या पवार मॅडम, तुमचा स्क्रीन शेअर होतोय. तर हे प्रोटीन डाएट. हा बोला मॅडम, दरक सरांना मी उत्तर देऊ का त्याचं? हा द्या ना सर, द्या ना. दरक सर, तुम्ही जे प्रश्न बोला सर. विचारला ना की डाएट मध्ये काय आपण बदल करू शकतो मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी,
सर मसलची स्ट्रेंथ वाढवायची आहे ना असेल ना तर त्याच्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे डाएट. आणि डाएट ही अशी गोष्ट आहे की सगळ्या शरीराचीच त्याचं पुनर्भरण म्हणा किंवा संवर्धन करायचं असेल तर डाएट हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि मसलसाठी तर प्रोटीन हे जास्त महत्वाचे असतात. परंतु प्रोटीन हे तेव्हा जास्त उपयोगामध्ये येतात जेव्हा एखादी मसल वारंवार वापरल्या जाते. म्हणजे तिची जर कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आपण ती सिस्टमॅटिकली एक्सरसाइजच्या रूपामध्ये जर तिचा वापर केला, मॅडमनी सांगितलं यूज इट ऑर लूज इट, वापरा किंवा ती वाया घाला. यूज इट ऑर लूज इट. जर आपण कुठलीही मसल जशी बायसेप मसल आपण वेट ट्रेनिंग न गेन करतो आणि ती वाढती, मग आपण खाल्लेलं जेवढं प्रोटीन आहे ते जर वापरायचं असेल मसलसाठी तर मसलला आपल्याला कामाला लावावं लागेल. आपण कितीही प्रोटीन घेतले आणि जर एक्सरसाइज केली नाही तर ते प्रोटीन्स ऍक्च्युली ग्लुकोज मध्ये फायनली ग्लुकोज मध्ये तयार होतात आणि ग्लुकोज शेवटी फॅट मध्ये रूपांतरित होतं. म्हणून एक्सरसाइज ला पर्याय नाही. तुम्ही एक्सरसाइज केलं आणि जर प्रोटीन घेतले तर खऱ्या अर्थानं प्रोटीन्स हे मसलच्या बांधणीसाठी उपयोगात आणतात. नाही तर मग ते प्रोटीन्स फायनली फॅट मध्येच कन्वर्ट होऊन शरीर स्टोअर हाऊस मध्ये नेऊन टाकतं. मग आपली बेली सुटते किंवा जिथे नाही तिथे फॅट अक्युमुलेट व्हायला लागतं. म्हणून एक्सरसाइज करणं हे फार महत्वाचं आहे प्रोटीनच्या आहाराच्या व्यतिरिक्त. सर एक्सरसाइज करणं तर मस्ट आहे, मला माहित आहे, म्हणजे आपण करतच आहोत. पण हो. म्हटलं ह्या व्यायामासोबत आहाराचा म्हणजे कुठला मुख्य असा बदल केला म्हणजे आणखीन आपल्याला म्हणजे आपण तर ते करतोच पण आणखीन काय काळजी घेता येईल त्या अनुषंगाने मी तो प्रश्न विचारला होता. तसं तुम्हाला कळालाय, तुम्ही जो समजून सांगितलं तुम्हाला कळालाय. पण त्यातल्या त्यात मुख्यतः आहारात काय बदल करू शकतो का आपण की ज्याच्यामधनं प्रोटीन्स अधिक अधिक जातील? जसं डाळी तर आहेच पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काय? सर प्रोटीन्स आणि मिनरल्स हे फ्रुट्स मधून जास्त येतात आपल्याला. ठीक आहे सर, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप Yes. धन्यवाद मॅडम. थँक्यू. ओके सर. अजून कुणाला काही नमस्कार प्रश्न? मॅडम. हा नमस्कार मॅडम, प्रतिभा जाधव बोलतीये. आपण योगासनं तर करतोच, आपण भुजंगासन वगैरे हातांच्या स्नायूंची स्ट्रेंथ वाढण्यासाठी ते आसनं आपल्याला उपयोगी पडतात. पण याच्यामध्ये अजून जर आपल्याला म्हणजे वाढवायची असेल तर आपण डंबेल्सचा उपयोग वगैरे करू शकतो का? म्हणजे आता तुम्ही सगळ्यांचं सांगितलं ना मॅरेथॉन साठी काय वगैरे, हो. तर त्याच्यासाठी आपण करायला हवं का फक्त योगासनावरच भर द्यावा? नाही, आपण जेव्हा योगासनं करतो तेव्हा योगासनच करावेत. योगासन आणि दुसरे प्रकार एका वेळी नाही चालत. असं बऱ्याच ठिकाणी मी वाचलंय. योगासन आणि दुसरे व्यायाम प्रकार हे सोबत नाही घ्यायचे. मग आठवड्याचे 3 दिवस योगासनं करा, दुसरे 2 दिवस आणखी दुसरे एक्सरसाइज करा, असं तुम्ही करू शकता. ओके, थँक्यू. धन्यवाद मॅम. हॅलो. मला अजून एक विषय सांगायचा आहे. इथे आपण योगासन करताना ऍक्च्युली जेव्हा आपण योगासन करतो, योगासनांची प्रॅक्टिस करतो, तेव्हा प्रामुख्यानं आपली लवचिकता वाढते. आणि तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की एखादा योग शिक्षक मागच्या 10, 15, 20 वर्षापासून जर योग शिक्षक असं काम करत असेल तर आपण बऱ्याचदा असं लक्षात येतं की त्या योग शिक्षकाचं नंतर एक 40-45 च्या वयाच्या नंतर तो बॅक एकचा पेन कंप्लेन करतो. कुठला योग शिक्षक बघा तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं ना तर 50च्या जवळपास गेला की तो म्हणतो माझा बॅक दुखायला लागला, मला आजकाल आसनं करता येत नाहीये, माझी अडचण झालीये. तर याचं मुख्य कारण असं आहे की योगासन करताना आपण लवचिकतेवरती जर भर दिला तर आपली लवचिकता एकदम पटापट कसंही आपण रबरासारखं वाकायला लागतो. पण आपल्या शरीरामध्ये विशेषतः आपल्या मसलमध्ये ताकद निर्माण राहत नाही. ताकद निर्माण झालेली नसते, स्ट्रेंथ नसते, एन्ड्युरन्स नसतो, म्हणून मग ते बॅक दुखायला लागतो. आणि जर आपल्याला तो बॅक मजबूत करायचा असेल फ्लेक्झिबिलिटी सहित तर आपल्याला आसनामध्ये काय करता येईल, एक मॉडिफिकेशन सांगतो सगळ्यांना. मॉडिफिकेशन असं आहे की कुठलंही आसन तुम्ही जर करायला सुरुवात केली ह्या कोर साठी स्पेशली तर ते आसन टिकवणं महत्वाचं आहे. समजा तुम्ही आसन घेतल्यानंतर स्थिती घेतल्यानंतर जर तुम्ही 10 सेकंद आसन टिकवत असेल तर ते 30 सेकंद आसन टिकवायला सुरुवात करा. प्रत्येक आसन
30 वेळा आणि 3 वेळा रिपीट करा. स्ट्रेंथनिंग वर्कशॉप म्हणूया आपण त्याला, किंवा असं काहीतरी म्हणूया. जर तुम्हाला ते कोर मजबूत करायचं असेल, फ्लेक्झिबल नाही, मजबूत करायचं असेल, तर आसन टिकवा. 10 सेकंद टिकवत असाल तर 30 सेकंद टिकवा आणि त्याचे 3 रिपिटेशन करा. त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी सहित त्याची स्ट्रेंथ वाढायला म्हणून मदत मिळते. थँक्यू. ओके सर, थँक्यू. खूप छान बदल सुचवला सर तुम्ही. सर, खूप छान बदल सुचवला. मी Thank you, sir. तुमच्या मताशी सहमत आहे आणि अशा अनेक गोष्टींना म्हणजे मी बघतोय की त्याच्यामध्ये हे असे बदल करणं आवश्यक आहेत, आता खूप आवश्यक झालेले आहेत. बरोबर सर. पण होतं काय सर, आजकाल क्लासमध्ये ज्या बायका येतात, कमी आसनं घेतली किंवा आमचे काय खूपच कमी आसनं झाले, मग तुम्ही पूर्ण आम्हाला शिकवलंच नाही. त्यांचा ते क्वालिटी करण्यापेक्षा क्वांटिटीकडे जास्त भर असतो येणाऱ्या लोकांचा. आपण चांगल्या पद्धतीने शिकायला जातो, पण एक्झॅक्टली मॅडम, असंच होतं खरं. आणि त्यांना म्हणतो आमच्या 5च आसनं झाल्या, 6च आसनं झाल्या, तुम्ही काही खूप कमी शिकवायला लागले आम्हाला. त्यांना हे कळत नाही की हे किती महत्वाचं आहे. प्रॉब्लेम इथे येतोय सर बऱ्याच वेळा. उडान सर, रोज आपण एक आसन रोज फक्त 2 मिनिटं टिकवलं तरी चालेल ना? रोज एक आसन फक्त, बाकीचं मग नाही मॅडम, रिपिटेशन करा. एकच आसन कधी कधी काय होतं, जर कोर जर खराब असेल किंवा पोट फार जर जाड असेल, वेस्ट हिप रेशो जर व्यवस्थित नसेल, तर आसन घेताच येत नाही साधकांना. टिकवण्याचा तर विषय अजून वेगळा, आसनाची स्थिती सुद्धा घेता येत नाही. म्हणून काय करायचं, आसन आपण हळू 10 सेकंद टिकवायला लावा. 5 सेकंद हवं तर 5 सेकंद किंवा 10 सेकंद किंवा 15 सेकंद असं ते वाढवत चला आणि रिपिटेशन करा. समजा 15 सेकंद जर साधक टिकू शकत नसेल, तर 5 सेकंद तो 15 सेकंद टिकू शकतो. म्हणजे त्याचे असे रिपिटेशन्स केल्याने त्याचाही कॉन्फिडन्स वाढतो की आता मी टिकू शकतो. आणि अजून एक बदल माझ्या सर्व योग शिक्षक मित्रांना मी स्वतः सुचवू शकतो. तुम्हाला जर आवडला तर तो नक्की ऍक्सेप्ट करा, नसेल तर तो नका ऍक्सेप्ट करू. सगळ्यांनी आपल्या मोबाईल वरती आहे ना एक मेट्रोनॉम डाउनलोड करायचं. मेट्रोनॉम म्हणजे ते एक टिक टिक करणारी घड्याळ असते. प्रत्येक सेकंदाला टिक टिक टिक. युजली आपण काय करतो, आपण सांगतो की 10 सेकंद टिकवायचंय. मग आपण म्हणतो 1, 2, 3 आपण स्वतः म्हणतो. परंतु ती घड्याळ जर लावली ना, ते टिक 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 ती 10 आपोआप होते. म्हणजे ते काय होतं, जसं जर साधक त्यांनी स्थिती घेतली, तर तो ते सेकंदाचे ठोके आपोआप मोजायला लागतो की 1, 2, 3, 4, 5 असे 10 तो आपोआप मोजतो आणि त्याच्यानंतर तो सोडून देतो त्याची स्थिती. त्यामुळे मेट्रोनॉम जर घेतला ना, तर योग शिक्षकाचा ताण जो असतो ना, सतत त्याला बोलावं लागतं, तर तो ताण सुद्धा ऍक्च्युअली इथे कमी होतो आणि प्रत्येक योग साधकाला आपापल्या स्थितीनुसार आपण किती सेकंद टिकवला हे त्याच्याही ऑटोमॅटिक ध्यानात येतं. कारण कोणी 5 सेकंद टिकू शकतं, कोणी 7 सेकंद टिकू शकतं, कोणी 10 सेकंद. आपण बोलताना प्रत्येकाला 10 सेकंद म्हणतो. त्यामुळे मेट्रोनॉम ही उपयोगाची काय म्हणता येईल आपल्याला, इलेक्ट्रॉनिक गोष्ट किंवा गॅझेट आपल्याला ते मदतगार साबित होऊ शकतं. त्यामुळे त्याची मदत घेतली तर फायदाच आहे आपला. स्टॉपवॉच लावून घेत असते मध्ये मध्ये असं. हा तसंही करू शकतो. चला, आपले जर प्रश्न संपले असतील, प्रश्न हरिओम सर, मी मधुरा पाटील बोलते. मॅडमनी खूप सुंदर की शब्दच नाहीत की त्यांचं वर्णन करता येणार नाही. एवढा आनंद, म्हणजे बोलता पण येत नाही. तर एक विनंती आहे की मॅडम आम्हाला फोनवर काही जर अडचण आली साधकाबद्दल तर बोलू शकतील का? हो निश्चित, हे केला तर आवडेल मला. बरं होईल मॅडम. हो चालेल चालेल, काहीच हरकत नाही. सुंदर. थँक्यू. आवाज येत नाही सर. सॉरी, प्रश्न जर संपले असतील तर मी आपल्या आजच्या उपस्थित असलेल्या मंच सदस्यांना, कुठल्याही एका सदस्याला विनंती करतो की त्या मंचातर्फे उपस्थित सर्व सदस्यांच्या तर्फे, आयोजक संयोजकांच्या तर्फे आणि पाहुणे मंडळीच्या तर्फे मॅडमचे आभार व्यक्त करावे. कोणाची इच्छा असेल तर नक्की करावं. नक्की करा. माझं नाव जया आहेरकर. माझं नाव जया आहेरकर. मी आता नवीनच आपल्या म्हणजे जवळपास 3-4 सेशन झाले
ऐकते आपल्या योग मंचाचं आणि मला खूप छान वाटतं की दिवसेंदिवस इतक्या सगळ्यांचं डीप नॉलेज तुम्ही सगळेजण शेअर करताय आणि आपण मॅडमसाठी तर शब्दच अगदी अपुरे पडतात. प्रत्येक गोष्टींचं इतकं डीप नॉलेज आणि सगळ्यात मेन देण्याची जी वृत्ती आहे, ती अगदी सढळ हाताने त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी शेअर केल्यात. त्याच्यामुळे थँक सो मच मॅडम. अगदी म्हणजे शब्दही कमी पडतायत आज तुम्हाला म्हणायला. आणि थँक सो मच उडान सर तुमचं पण, की तुम्ही ही खूप छान जी आहे म्हणजे योग मंच जो सुरू केलाय, ऍक्च्युली तो खूपच छान आहे. आणि दिवसेंदिवस असं ज्ञानामध्ये भर होताना म्हणजे अगदीच म्हणजे काय म्हणतात त्याला सुरुवात जरी असेल, तरी त्यामध्ये भर होताना ती दिसते, की बाप किती छान सगळ्यांचा इतका छान अभ्यास आहे. कुठेतरी आपल्याला पण अशा अभ्यासाला सुरुवात करायची आहे अशी प्रेरणा मिळते तुमच्यापासून. थँक सो मच. आणि योग मंचाच्या वतीने मॅडम मी तुम्हाला धन्यवाद देते. मला असं वाटते आपण बऱ्यापैकी सोबत होतो. तुमचं नाव बऱ्याचदा ऐकलंय, बट आज तुम्हाला ऐकून खरंच खूप आनंद झाला. आणि उदान सर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, की मी योगा कालिदास युनिव्हर्सिटीमध्ये करते ना, तर ते सर जो सूर्यनमस्कार आहे आमचा सुरुवातीला त्यांनी शिकवला. आता एक सूर्यनमस्कार 5 मिनिटाचा करायला लावतात. म्हणजे सूर्यनमस्काराची एक पोज जी आहे ते 5 मिनिटं म्हणजे एक पूर्ण सूर्यनमस्कार घालायला ते 5 मिनिटं घेतात. असं त्यांनी अगदी ते करतायत. हे मी त्याच्यात सांगू इच्छिते. थँक सो मच. ओके. मॅडम आपले मंचाच्या वतीनं मंचाच्या सर्व उपस्थित आणि अनुपस्थित सदस्यांच्या वतीनं आजचे जे काही पाहुणे मंडळी आज आवर्जून या वेबिनारला उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्याही वतीनं मी आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आपण खूप सुंदर आणि वैज्ञानिक माहिती जी आम्हाला दिली त्याबद्दल आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं अपुरं आहे. आज जसं सगळ्यांनी सांगितलं शब्द कमी पडतायत, तर खरंच माझेही आज पहिल्यांदा असं वाटतं की शब्द कमी पडतायत. पण अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही अत्यंत सरळ, सोप्या, सुटसुटीत भाषेत तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन अत्यंत ल्युसिड, थेट, अचूक पद्धतीनं सांगितलं आणि या कोर विषयी आम्हाला महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं त्याबद्दल परत एकदा मंचाच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.